विठोबार भोमाय जय विठोबार भोमाय जय विठोबार भोमाय जय विठोबार भोमाय 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 पुंडलिक वरदा विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आद्य जगद्गुरु शिव शंकराचार्य भगवान की जय विठोबार भोमाय विठोबार भोमाय विठोबार भोमाय विठोबार भोमाय अंतरेची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव स्वयरा देव स्वयरा देव स्वयरा दिनांचा प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि भगवंताचा स्वभाव वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। हरी श्री संतांची माथा चरणावरी वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती 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 वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती घर थोडी तो कथे काढी आपणा सामे जवळी वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती घर जोडी तो कथे काढी आपणा जावे जवळी हे श्री संतांचे या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव स्वयरा देव स्वयरा देव स्वयरा दिनांचा प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे म्हणजे गेल्या 27 वर्षांपासून अविरतपणे आपण हा सप्ताह माऊली प्रतिष्ठानच्या वतीनं संपन्न करत असतो। त्या सप्ताहातील आज असणारी ही 6व्या क्रमांकाची भगवंताची कीर्तन रूपी सेवा हे अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून या महाराज मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून भगवंताचा स्वभाव वर्णन करून सांगतात। काय सांगतात महाराज? महाराज म्हणतात देव असा आहे सर्वांना भेटू शकतो, सर्वांना त्याचं दर्शन होतं, सर्वांना सांभाळणार आहे, पण त्याच्या भेटीकरिता काय असलं पाहिजे ते सगळेचे सगळे मुद्दे तुकोबाराय त्याच्यात वर्णन करून सांगतात। ते म्हणतात देव जर प्राप्त करून घ्यायचा असेल, देव जर भेटायचा असेल तर त्याला सगळ्यात प्रधान कारण जर कोणतं असेल तर आपलं अंतःकरण, आपल्या अंतःकरणाची वृत्ती जर निर्मळ झाली असेल, शुद्ध झाली असेल, पवित्र झाली असेल तर ती परमात्मा पाहतो आणि त्याच्याविषयीचं प्रेम अंतःकरणात ज्या वेळेला प्रस्फुटित होतं त्यावेळेला त्या भक्ताच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होतं। अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची भक्ताच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयीची किती गोडी आहे ते आधी पाहतो, भक्ताच्या अंतःकरणात त्याच्याविषयी किती भाव प्रगट झालेले आहेत ते आधी पाहतो आणि मग त्या भक्ताला आपलंसच करून टाकतो। म्हणजे काय करतो तो त्या भक्ताचाच होऊन जातो। ज्या नात्यानं भक्त त्याने आपल्या स्वतःला त्याच्याशी जोडून घेईल आणि त्या नात्यानं देव त्याला सांभाळत राहतो। महाराज
भक्त म्हणला विठ्ठल माझा बाप आहे. तो म्हणतो मी तुझा बाप व्हायला तयार आहे. तो म्हणला तू माझी आई आहे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तू का म्हणे आता नाही दुसरे, आता मला दुसरं कोणीच नाही. म्हणून ज्या भावनेनं त्यांनी आपण विठ्ठलाला सामोरं जातो, विठ्ठलाची भक्ती करतो, तो विठ्ठल त्या भावनेनं आपला होतो. हा महत्वाचा विचार. तो दिनांचाही सांभाळ करतो, तो दिनांचा सोयराच आहे. महाराज म्हणतात देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनांचा, दिनांना जवळ घेतो. पुढे आपण विस्तारात ते पाहणार आहोत. दिन म्हणजे काय, त्यांचा स्वीकार करतो परमात्मा. मग सांभाळतो म्हणजे नेमकं काय करतो, म्हणजे स्वतःच्याच सामर्थ्यानं आणि त्याचा वैभवामध्ये वाढ करत राहतो. आपुल्याचं वैभवे शृंगारावे निर्मळे, स्वतःच्या वैभवानं त्यांनी त्याला शृंगारित करतो आणि मग मात्र त्याचे सोहळे करायला सुरुवात करतो. हा भगवंताचा स्वभाव आहे. देवाला त्याच्या वाचून चैन पडत नाही, देवाला त्याच्या वाचून करमत नाही, देव त्याला सोडून राहत नाही, त्याच्या संगतीतच कायमस्वरूपी फिरत राहतो आणि वेळ प्रसंगी त्याची सगळी कामं करतो. भूक लागली पोटाला की त्याच्या संगतीत बसून जेवण करतो. तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे, त्याच्या संगतीत बसून जेवण करतो. फार प्रीतीचं असणारं प्रेम. आता प्रीती आणि प्रेम एक अर्थवाचक शब्द आहेत. मग दोन कशाकरिता वापरले, वैपुल्य सांगण्याकरिता, प्रेमाची विपुलता सांगण्याकरिता. एवढं प्रेम भक्तावर भगवंताचं असतं की त्याच्याकरिता काहीही करण्याकरिता तयार होतो. हा भगवंताचा स्वभाव आहे आणि तो स्वभाव महाराज या अभंगाच्या माध्यमातून वर्णन करून सांगतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा रखुमाई, 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 विठोबा जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. अंतरेची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देव स्वयरा, देव स्वयरा, देव स्वयरा दिनांचा. प्रस्तुत. बऱ्याच वर्षांपासून आपण भगवंताचं चिंतन या सप्ताहाच्या माध्यमातून करत असतो. यावर्षी आम्हालाही आपल्यामध्ये त्या आनंदात सहभागी होण्याचा दुर्लभ असणारा योग प्राप्त झाला. कर्मधर्म संयोगानं प्रकृती थोडी बिघडलेली आहे. आत्ताच आम्ही यात्रा करून आलो वृंदावनची. इथं आल्यावर झालं ते, सर्दी झाली, घसा जाम झाला. आता तुमच्या लक्षात येतं आहे ते, बोलायला त्रास होता. आता दोघांवर माझी मदार आहे. एक म्हणजे ते सिस्टीमवाले आणि दुसरं म्हणजे हे पोरं. यांनी सांभाळून घेतलं की कीर्तनकडेला गेलंच म्हणायचं, महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून कदाचित ह्या घसा बसल्यामुळं स्वरही वाकडा तिकडा होऊ शकतो, बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. म्हणून त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मला जो भाव आपल्यासमोर प्रगट करायचा आहे, आपण सर्वांनी त्याच्याकडे चित्त द्यावं अशी माझी भावना आहे. म्हणून आपण सर्वजण परमार्थ करतो. मनुष्य योनी प्राप्त झाली, याच योनीत फक्त परमार्थ करता येतो. गाढवांना, कुत्र्यांना, बैलांना, माकडांना यांना परमार्थ नाही करता येत. गाढवं कधी वारीला जात नाहीत महाराज. कधी पाहिलं का गाढवं वारीला गेलेले? नाही कळालं तुम्हाला? गाढवं वारीला जातच नाही, त्यांचं कामच नाही तिथं महाराज. कधी कुत्रे त्यागणी वारीला जायचे नाही, कधी देवळात जायचे नाही. गेले तरी काहीतरी कुटाणाच करून येतील महाराज. पण ते जात नाही का? त्या योनीत त्यांना ते दिलंच नाही देवाने. आपल्याला दिलं. आपण सगळेजण परमार्थ करू शकतो, पण परमार्थ का करायचा हा महत्त्वाचा विचार आहे. परमार्थ करत असताना थोडं फलाकडून पाहिलं पाहिजे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, ते रस्त्याच्या पलीकडे मंडळी बसलेत ना, त्यांचं कसं चित्त लागायचं एवढ्या लांबून.
तुम्हाला माईकचा आवाज जरी येत असला तरी दूर बसलेला मनुष्य त्यांनी चांगलं चिंतन ऐकू शकत नाही. म्हणून जर खरोखर पदरात काही पाडून घ्यायचं असलं कीर्तनाच्या माध्यमातून तर समोर येऊन बसावं. काही त्रास कीर्तनकाराकडून होत नाही, तो काय फेकून मारतो थोडाच काही. पण आपल्या हिताची गोष्ट जर पदरात पाडून घ्यायची असली तर समोर आलं पाहिजे. म्हणून इथं जागा आहे समोर. माझी विनंती आहे सगळ्यांना, तुम्ही जर खरंच ऐकणारे असाल तर समोर येऊन बसा. आणि आजच नाही, रोज बसा. आता काय 6 दिवस तर झाले, उद्याचा दिवस आणि परवा दिवशी काला, तरी पण समोर बसून चिंतन ऐकावं. ते चिंतन फार महत्त्वाचं आहे. इथं काही माणसं नाहीत का समोर ऐकायला? माझ्या आहेत ना. पण तरीसुद्धा सगळ्यांच्या पदरात पडावं. या समोर या सगळ्यांनी भजन करा. विठोबा आता न बोलता या समोर. हे बघा, आपण सर्वजण परमार्थ करू शकतो. लोकांना बऱ्याच वेळेला असं वाटतं हे जे चाललंय ना सगळं कीर्तन वगैरे, हे सगळं या लोकांकरता आहे. खरं तर कीर्तन माणसाचं जीवन परिवर्तित करतं. एका कीर्तनात माणसाचं जीवन बदलू शकतं महाराज. एक कीर्तन माणसाचं जीवन बदलू शकतं. आम्ही ज्यांच्या पद्धतीने कीर्तन करतो, फडावरची पद्धत आहे आमची. बाळनाथ गड बाबा आहेत आमचे, परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय संत चरणरथ छगन महाराज, बाळनाथ गडावरचे बाबा. त्यांच्या पद्धतीने कीर्तन करतो. तुम्हाला विशेष वाटेल ऐकायला, ऐकून ठेवा. बाबांचा जन्म मुस्लिम समाजात झाला. मुस्लिम समाजात जन्माला आले, मिरी गावामध्ये. आणि तिथं मोठ्या बाबांचं कीर्तन होतं. मोठे बाबा म्हणजे श्री संत रघुनाथ महाराज उंबरेकर बाबांचं कीर्तन होतं. आणि बाबा आमचे कीर्तन ऐकण्याकरता नव्हते गेले, कीर्तन पाहण्याकरता गेले होते. कीर्तन काय असतं पाहायला गेले होते. मग जवळच जिथं कीर्तन चाललं, इथं जसा वड आहे तसं तिथं पिंपळ होता. आणि त्या पिंपळाच्या पारावर बसले जाऊन, पोरं होते तरुण, आणि पाय सोडून बसले असे त्या पारावर. आणि बसल्यानंतर कीर्तन सुरू झालं. अभंग सांगतात आमचे बाबा. तरीच शोभे वेडी होय नग्न धडफाडी, काय बोलाचे गौरव आतवरी 2 भाव, असा अभंग चिंतनाकरता निवडला होता. एक अभंग मोठ्या बाबांचा ऐकला. आणि मुस्लिम समाजात जन्माला आलेला युवक त्यानं धर्म सोडून दिला आणि बाबांच्याच मागे फिरायला लागला. बाबा म्हणायचे, अरे तुझ्या धर्मातले लोक तुला जगू द्यायचे नाहीत बाबा, तू काय हे करतोस? नाही म्हणे, मला माळच घालायची नाही म्हणत होते बाबा. बळजबरीनं बाबांनी माळ घालायला लावली. एवढे गाथ्याचे पारायण केल्यानंतर बाबांच्या संगतीत राहिले. 12 वर्ष बाबांच्या बरोबर राहून चोपदारकी केली एका मुस्लिम युवकानं. आणि मग एवढा मोठा अधिकार झाला की माझ्यासारखे बरेच कीर्तनकार आहेत महाराज, जे त्यांच्याबरोबर राहून तयार झाले. महत्त्वाची गोष्ट आहे. एका कीर्तनानं जीवन बदललं. फक्त एकच कीर्तन ऐकलं. पण कधी बदलतं कीर्तन जीवन माणसाचं, त्याचं लक्षण सांगतो ऐका. ऐकणाऱ्या सगळ्या लोकांना ज्यावेळेस जोपर्यंत असं वाटतं ना की हे कीर्तन चाललं आणि हे बाकीच्या लोकांकरता आपला काही संबंध नाही, लांबपर्यंत आपला काही संबंध नाही, असं जोपर्यंत वाटतं तोपर्यंत कीर्तन जीवनामध्ये परिवर्तन करू शकत नाही. पण कीर्तनात बसलेल्या सगळ्या लोकांना ज्या दिवशी असं वाटेल की हे कीर्तन बाकीच्या लोकांचं मला काही माहीत नाही, पण हे कीर्तन माझ्याकरता चाललंय, असं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला ज्या वेळेला वाटेल ना कीर्तन माझ्याकरता चाललंय, त्यावेळेला कीर्तन प्रत्येकाचं जीवन बदलून टाकेल महाराज. फार महत्त्वाची गोष्ट सांगतोय. म्हणून आपण हे कीर्तन ऐकत असताना हे माझ्याकरता बुवा सांगतोय असा विचार मनात करावा. आणि बुवाने सुद्धा इथं उभं राहून कंबर बांधून हिंगणांग चिंगणांग करीत बसायचं नाही. इकडच्या तिकडच्या गप्पा मारायच्या, गोष्टी सांगायच्या, ह्या करायचं आणि ख्या करून लोकांनी घरी निघून जायचं. असलं कीर्तन नसतं. कीर्तनाची पण मर्यादा असते. त्या आता माऊलींच्या दरबारातलं कीर्तन आहे, कसं त्याने कीर्तन असलं पाहिजे? मर्यादित असलं पाहिजे. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ही संतांच्या घरची कीर्तन मर्यादा आहे. पण अशा पद्धतीने कीर्तन ऐकावं, जीवन भगवंतापर्यंत जाईल. माझ्या मूळ मुद्द्यावर येतो. देवप्राप्तीकरिता अट्टहास आहे. माणसाचं जीवन देवाच्या प्राप्तीकरिता मिळालेलं आहे. लोकांना कधीच असं वाटत नाही मी देवाच्या प्राप्तीकरिता जन्माला आलो. त्याच्या डोळ्यावर संसाराची झापड आलेली असते.
त्यानं प्रपंचाचा चष्माच घातलेला असतो. कोणाचे नंबर कमी असतात, कोणाचे जास्त असतात. काय अपेक्षा असतात ना पोटात, असं व्हायचं तसं व्हायचं, फलानं व्हायचं, पद प्राप्त करायचं, प्रतिष्ठा प्राप्त करायची, वैभव प्राप्त करायचं, संपत्ती प्राप्त करायची, लोकांमध्ये मानवायचं, लोकांनी फार छान म्हणायचं. या गोष्टी करताच लोकांचं जीवन असतं. डनलप ची गादी बसायला असली पाहिजे. खाण्याकरिता त्यांनी सगळं आरामात लक्झरी जीवन असलं पाहिजे, असा दृष्टिकोन लोकांचा झालेला आहे. लोकांना वाटतं याच्याकरिताच जन्माला आलो. पण खरं सांगतो, माणसाचं जीवन हे पुरुषार्थ प्राप्त करण्याकरिता आहे. 4 प्रकारचे पुरुषार्थ असतात: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. चतुर्विध पुरुषार्थ आहेत. धर्म म्हणजे पुण्य. माणसाच्या जन्मात पुण्य प्राप्त करतं. कशाला पुण्य? लोक म्हणतात हे पुण्य आणि पाप, हे बुवा लोक सांगतात, ते हुलकावणे आणि भुलथाप देत राहतात. काय कोणी पाहिलं पुण्य आणि कोणी पाहिलं पाप? वेड्या, तुला भोगायला येईल ना ज्या वेळेला त्यावेळेला कळेल. आज तू पाप मान्य करीत नाही ना. आमचे महाराज म्हणायचे मुंडक्यावर बसून भोगायला येतं पाप. पण पाप भोगल्याशिवाय संपत नाही. पण लोक पाप केल्याशिवाय राहत नाहीत. का तर म्हणे आम्हाला ते मान्य. तू मान्य कर, नाही तर करू नकोस. पण भोगायला आल्याशिवाय राहणार नाही. इतकं त्यांनी खरंच आहे महाराज. लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. म्हणून धर्म हे पुरुषार्थाचं लक्षण आहे. अर्थ, अर्थ किती असावा? अर्थ म्हणजे संपत्ती आपल्या पोटापुरती असावी. आपलं त्यांनी समाधानात, आपले लेकरं बाळ समाधानात असावेत. आपल्या लेकरांना काही गोष्टी करतात दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहण्याची वेळ येऊ नये, अशी संपत्ती आपल्याकडे असावी. फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मग काम म्हणजे इच्छा. इच्छा किती असाव्यात? रावणासारख्यानं केवढ्या इच्छा प्रगट केल्या. तुम्हाला समुद्र गोड्या पाण्याचा करीन, स्वर्गाला शिडी लावीन, सोन्याला सुगंध, एकही पूर्ण झाली नाही. आता रावणासारखा एवढा प्रचंड होता की त्याचं 14 चौकड्यांचं त्याला आयुष्य प्राप्त झालं होतं. एवढी त्यांनी बलवान त्याची स्थिती होती. सगळ्या देवदेवता त्याच्या बंदीखान्यात कोंडून ठेवल्या होत्या. असा रावण होता. आणि त्याच्यानं जर त्यांनी महाराज या इच्छा पूर्ण झाल्या नाही, आपण काय त्यांनी इच्छा घेऊन बस. आपल्या इच्छा तरी किती असतात? एवढं एवढं तळण, त्याच्यात नंदी बैल खेळ आमच्याकडे म्हणतात. त्या डबक्यात बेंडकोळी डराव डराव करते, तिला वाटतं हेच माझं विश्व आहे. ती त्यातली त्यातच पाहतं. इथं त्यांनी शेजाऱ्याचं तुकडं घेतो, नाही तर थोडा बंगला तरी बांधतो, नाही तर एखादी गाडी तरी चांगली घेतो, लोकांच्या नाकातले केस जाळतो. कशाला जाळीत बसला वेड्या? आपलेच बघ ना किती आहेत ते. सरळ सरळ गोष्ट आहे. लोकांचा धंदाच तेवढा महाराज, मी एवढाच आहे. त्याच्यापेक्षा कामापुरती इच्छा असावी. काम म्हणजे त्यांनी इच्छा. काहीतरी नाही, आपलं जीवन जगण्याकरिता ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तो काम आहे. आणि निवृत्त होता होता मोक्षापर्यंत जावं. मोक्ष हा परमपुरुषार्थ आहे. लोकांना हे पटत नाही, लोकांना कळत पण नाही. पण पटलं पाहिजे. निदान इथं या मंडपात बसलेल्या लोकांना तरी. आता यांना पटत नाही, तिथं येतच नाही, तुमच्याकडे बघत सुद्धा नाहीत फिरकून. ते तुमचं काय चाललं त्यानं तुमच्याशी काही घेणं देणं नाही. हे पटावं कोणाला? निदान इथं बसलेल्या लोकांना तरी हे पटावं की मला पुरुषार्थ करायचा आहे. आणि काय पुरुषार्थ आहे? मला मोक्ष प्राप्त करून घ्यायचं. मोक्ष म्हणजेच परमात्मा. मोक्ष प्राप्त करणं म्हणजेच परमात्म्याला प्राप्त करून घेणं. हाच खरा पुरुषार्थ आहे महाराज. कसा कळेल परमात्मा? कसा दिसेल मोक्ष? कसा दिसतो मोक्ष? कसा मागवायचा? कुठून तरी कुरिअरने येईल का? पोस्टानं तरी येईल का? मोक्ष हा कुठून मागवण्याची गोष्ट नाही. मोक्ष तुमच्याकडे आहेच. तुम्ही मुक्तच आहात. पण फक्त तुम्ही छंद घेतलेला आहे माझे माझे. महाराज म्हणतात मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. हे शरीर माझं, या शरीराच्या संबंधाने मायबाप माझे, त्याच्या संबंधानं पत्नी मुलं माझे, मग माझे हे भाऊबंद माझे, हे सोयरे माझे, हे सगळे माझेच. हा छंद घेतला म्हणून बंधनात अडकून पडलो. साधू संत असे दयाळू आहेत महाराज, काही काम नाही त्यांना. स्वतःचं काहीच कर्तव्य राहिलं तरी आपल्या समोर येतात, पाया पडतात, विनोंदी करतात. ते म्हणतात उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. मग यादी वाचून दाखवली. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. लोक रोज म्हणतात कार्तिक मास असलं तर काकडा चालतो. कार्तिक स्नान रोज वेगळी चाल लावायची. हे अभंग त्यांनी लिहून ठेवले साधू संतांनी. चाली बदलाय करता नाही, आपली चाल बदलण्याकरिता. हा महत्वाचा. लोक आपल्या चाली नाही बदलीत महाराज, अभंगाच्या चाली बदलतात. अभंगाच्या चाली किती बदलल्या तरी त्याचा काय उपयोग होईल महाराज? अभंग वाचून आपल्या जीवनाची चाल बदलली पाहिजे. आपण भगवंताच्या दिशेनं प्रवास केला पाहिजे. हे कळालं पाहिजे आपल्याला सगळं मिथ्याच आहे रे. म्हणून हे सगळ्या गोष्टींना मिथ्या समजून आणि शरण रिघा देवाशी, देवाला शरण रिघा, देवाला शरण जा, असा भाव आहे महाराज.
ज्ञानोबा किती प्रेमाने सांगतात. ते म्हणतात, ये साते आलिया ओळगा शारंग धरू, नाहीतरी संसारो जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, आभराची सावली जाईल रया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेल्या जाईल रया. पण हे सगळं जाणारच आहे, मिथ्या आहे. वेदांताचा सिद्धांत आहे महाराज. श्री व्यासदेवांनी आणि अर्ध्या श्लोकामध्ये वेदांताचं सार वर्णन करून सांगितलं. ते म्हणतात, हे श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव न परः. 3 गोष्टी सांगितल्या. ब्रह्म सत्य आहे, दिसणारं संपूर्ण जगत हे मिथ्या आहे, आणि जीव हा ब्रह्मरूप आहे. असा भाव त्यांनी प्रगट करून सांगितला. आपल्याला तिथपर्यंतच जायचं आहे, तेच आत्मसात करायचं आहे. लोक तिथपर्यंत जात नाहीत महाराज. का तर त्यांना ही झापड आलेली आहे. म्हणून त्यांनी तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. अरे डोळ्यात धूर भरून राहू नका. हे कोण आहेत, कोणाचे? यांच्याकरिता जर जन्म तुम्ही खर्च करत असाल तर हे त्यांनी महाराज भयंकर आहेत. तुम्ही लक्षात ठेवा माझे शब्द. जन्म त्या लेकरा बाळांकरता लोक घालतात, आणि म्हातारा झाल्यानंतर याची जरा थोडी परिस्थिती बिघडली म्हणजे बिघडते. म्हणजे काय होतं, स्वतःचं मुंडकं स्वतःच्या ताब्यात राहत नाही. ते असं करायला लागतं. मग ते आज सकाळीच माणूस पाहिलं मी, अख्खाच हालत होता असा त्याला कंट्रोल करता येईना स्वतःवर. असं त्यांनी होतं ना महाराज. नाक ताब्यात राहत नाही, शेंबूड गाळायला लागतो. डोळ्यातून पाणी येतं, 3-3 वेळेला पुसावं लागतं. ऐकायचं तर धिंगाणाच होऊन जातो, ऐकायचं बंदच होऊन जातं महाराज. बोलता येत नाही नीटनेटका. विठ्ठल विठ्ठल म्हणजे इथलं इथलं म्हणतो. त्याला इथलंच म्हणावं लागतं. देव म्हणतो तू इथलाच आहेस. अशी अवस्था होते. मग घरचे लोक सुद्धा त्याची मरायची वाट पाहतात. माझ्या मनातलं आपल्या अंगावर बाला नको, प्रमाण सांगितलं पाहिजे. ते म्हणतात, नाकमुख गळू लागले लाळ आणि शेंबूड, श्वाना परिगती झाली अवघे करती हाड हाड. कसा विपरीत झाला बघा ना, कशी अवस्था त्याची झाली. हे सगळे लोक मानतात कुठपर्यंत. अरे जोवरी चळन गा तोवरी म्हणते माझा, बाणी ती लहान थोर देह सुखाची आकाजा. इंद्रिय मावळले आला बागुला आजा, कैसा विपरीत झाला तोच देह नव्हे तुझा. तुमचा बागुलबा म्हणून वापर होतो. पोरं जर धोडकूस करायला लागले, धिंगाणा घालायला लागले ना, तर सुनबाई त्या काही म्हणतात, हे गप बसा कोपऱ्यात भोकाडी आहे. आता काय म्हातारं बसलेच असतं महाराज. तरी पोरं ऐकत नाही. ती दुसऱ्यांदा म्हणते, कळत नाही का कोपऱ्यात भोकाडी आहे. तरी पोरं काही त्यांनी ऐकत नाहीत. मग ती पोरांना सांगायचं सोडते आणि म्हाताऱ्याला सांगते. मी किती वेळची म्हणते भोकाडी भोकाडी, तुम्ही एकदा पण काही म्हणत नाहीत. मग त्याला नाईलाज असतो, प्रतिक्रिया द्याव्या लागतात. मग ती पुढच्या वेळेला परत म्हणते, जरा शांत राहा कोपऱ्यात भोकाडी आहे. मग ते म्हातारं कोपऱ्यात बसून खूप मोठ्याने आवाज करतं. कळालं तुम्हाला? अशी सगळ्यांची भोकाडी होत असते. लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. पण भोकाड्या करून या लोकांनी आपल्या त्यांनी पिळून आपल्या त्यांनी चोथा करून टाकेपर्यंत कशाला वाट पाहता? आज जोपर्यंत डोळे ताब्यात आहेत, कान ताब्यात आहेत, हात ताब्यात आहेत, पाय ताब्यात आहेत, बुद्धी ताब्यात आहे, तोपर्यंत विचार करा आणि भगवंताला शरण जा. येसा ते आली ओळगा शारंग धरू. फार महत्वाचा विचार आहे महाराजा. नाही तर हे लोक तुम्हाला मोकळं करायला तयारच आहे. तो ऊसाच्या चरख्यात ऊस घालतो ना माणूस, असा ऊस घालतो, परत पलीकडच्या बाजूला काढतो, परत त्याचा मुडा करतो, परत त्याने घालतो, त्याचा रस काढून घेतो. मग तेवढ्यावर त्याला जमत नाही, अजून एकदा मुडा करून घालतो, सगळा रस काढून घेतो आणि ते पाचट शिल्लक राहतं फेकून देतो. त्याच्यावर माशा घोंग घोंग घोंग, त्या माशानं सुद्धा परवडत नाही घोंगायला. त्याच्यातून सगळंच काढून घेतो महाराज. तसं आपलं जीवन आहे. हे सगळे लोक आपलं असं सगळं काढून घेतात आणि शेवटी असे टाकून देतात की माशांना सुद्धा परवडत नाही त्याच्या तोंडावर घोंगायला. अशी अवस्था होण्यापेक्षा भगवंताला शरण गेलं पाहिजे, भगवंताला आपलं म्हणलं पाहिजे, भगवंताची शरणागती केली पाहिजे. देवाशिवाय कोणी आपलं नाही हो. इथून हा जन्म आता मिळाला तुम्हाला. पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही चित्र तयार केलं हे. अरे पहिला श्वास मिळायच्या आधी तुम्हाला कोण होतं देवाशिवाय? आणि हा श्वास संपल्यानंतर सांस टूटते ही सारे रिश्ते छूट जाएंगे, बाप माँ बहन बीबी बच्चे छूट जाएंगे. सगळे एका क्षणात सुटतील महाराज. मग परत कोण आहे पुढे? तोच आहे, त्याच्याशिवाय दुसरं कोण आहे? मग त्यावेळेला पण तोच होता आणि उद्या पण तोच राहणार आहे. आणि त्याच्यापेक्षा पुढचा मुद्दा सांगतो, आज पण तोच आहे, पण आपल्याला कळत नाही तो आहे म्हणून. तो चालवतो, तो बोलवतो, तो ऐकवतो, तो सगळ्या गोष्टी करतो. अरे त्याच्याशिवाय कोण करतो हे सगळं? पण तोच देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको महाराज म्हणतात. मग तोच त्यांनी सगळं काय करणार आहे. मग आपला त्यांनी भाव काय असला पाहिजे पोटामध्ये देवा,
केवढे उपकार केले सरे, मला डोळे दिले, काय उपकार केले देवा, मला कान दिले, अरे तोंड दिलं बोलायला, हात दिले भजन करायला, पाय दिले तुझी यात्रा करण्याकरिता, बुद्धी दिली तुझं चिंतन त्याने तुझ्या विषयीचा निश्चय करण्याकरिता, हे सगळं तूच मला दिलं. हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, असे जीव पण बरोबर. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, असे जीव पण बरोबर. दिले इंद्रिय, सगळे इंद्रिय दिले, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. खरं ऐका, हे सगळं त्याला जोडण्याकरिताच मिळालेलं आहे. आणि आपण त्यांनी वैरी जोडून ठेवतो. हे वैरी नाही तर काय महाराज, असे बांधून देतात, बळे बांधून या देती काळा हाती, अशी आपण सगळी प्रमाण म्हणतो. म्हणून त्यांनी महाराज नाटक करतात. हे लोक जाळून येतात, लोकांच्या समोर भोकाड पसरतात थोडा वेळ, आणि नंतर खाऊन पिऊन सुखात राहतात. कोणी कोणाची आठवण सुद्धा करीत नाही. असा त्यांनी समाजाचा नियम आहे महाराजा. म्हणून देव मात्र तसा नाही. देव फार दयाळू आहे. तो फार सांभाळतो, त्याच्याशिवाय सांभाळणारा कोणी नाही. पण आजच्या समाजाचं असं झालं महाराज, लोकांना देव आहे ही गोष्टच मान्य होत नाही. आता खरं सांगतो, 50-50 वर्षाची माळकरी आहेत असे काही पाहिले मी. पण त्यांनी मनामध्ये अजून संदेह आहे. ते म्हणतात माळ घातली 50 वर्ष त्यांनी घासाघीस केली, गोष्ट खरी आहे, पण देव असला म्हणजे बरं होईल. मग 50 वर्ष माळ घालून सुद्धा मनात संदेह तसाच आहे. माझं खोटं वाटत असलं तर कोरोनाच्या काळात ज्यांनी माळा काढल्या ना त्यांना जाऊन विचारा. जर खरंच देव असता आहे अशी भावना त्यांच्या मनात असती तर म्हणले असते मेलो तो मेलो देवाच्या नावाने मरल. पण नाही काढणार. म्हणलं डॉक्टर असं म्हणला तसं म्हणला, डॉक्टर मर असं जाऊ द्या, डॉक्टर काही म्हणाल मग काय करायचं त्याला. मग त्याने देवावर जर विश्वास असता, देव आहे लक्षात ठेवा. मी काय सांगतो, ही भावना मला अभंगात प्रवेश करायचा आहे ना, हा त्यातला मुख्य भाव आहे. तुम्ही देव सोयरा सांगणार लोकांना, पण आहे देव आहे कळालं पाहिजे ना. देव भेटला पाहिजे, त्याच्याकरिता माझा 8 तास झाला. मी काय सांगतो किती वेळचा, अरे देवाचा आपला आहे, त्याच्या भेटीकरिता 8 तास करा. मग देव भेटला पाहिजे. कसा भेटेल? आधी मनात आत्मविश्वास असला पाहिजे देव आहे. नंबर 1. माझ्याकडे प्रमाण आहे. ते म्हणतात देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. हृदयातच देव आहे महाराज. आपलं कळत नाही तो हृदयातला देव. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सकळ सुखाचा आरामू, का भ्रांता शिकामू विषयावरी. ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये श्रीगुरु येतील, ते आपल्या मस्तकावर हात ठेवतील, त्यांचा अनुग्रह त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होईल. आणि त्या दिवशी आपल्याला कळेल की माझ्या आतमध्येच देव आहे, मी बाहेर का शोधत फिरतो. ज्ञानोबरायांचं अख्खं प्रमाण आहे. ते म्हणतात देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेनसी मुळे कोणी. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. आत्मा हाच देव आहे. पण ते आपल्याला सांगतात की बाबा तूच देव आहे. अमरहा अमरहा खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. देवची बरे तुका म्हणे खरे तुम्हीच खरे देव आहात. मग देव आपल्या आतमध्ये आहे. महत्वाची गोष्ट आहे, देव आहे. आत्मविश्वास अंतकरणात निर्माण करा. हेच त्यांनी कळण्यासारखं आहे. सगळ्यांना कळेल असं बोलतो. मला वेदांतातल्या प्रक्रिया पण सांगता येतील, पण सामान्य लोकांना ते ऐकण्याचे संस्कार नसतात, परिभाषा कळत नाही. मग ते लागलो तत्वमसीन सांगायला त्यांनी महाराज त्याच्यामध्ये भागत्याग लक्षणा करा, मग हे सगळं असं ते हे सगळं त्यांनी सांगायला लागलो तर लोकांच्या डोक्यावरून जाईल ना. नाही तर डबड्यात खडे घालून खडखड वाजवल्यासारखं होतं. समजानं उमजानं कहा गए तो कहा नाही, क्याला आहे तो कुछ नाही. 2 तास कीर्तनात जाऊन बसलं, काहीच कळालं नाही. असं व्हायला नको ना महाराज. म्हणून त्यांनी उगा आपला शहाणपणानं आकलीचे तारे तोडायचे, लोकांच्या समोर वेदांताच्या प्रक्रिया सांगायच्या. आणि लोकांना असं वाटायचं फार चांगलं सांगितलं, सांग म्हणलं काही तर अजिबात सांगता येत नाही काय सांगितलं बुवाने. असं व्हायला नको. म्हणून सोप्या शब्दांमध्ये त्यांच्या मनात प्रवेश करून त्यांना रुचेल पचेल समजेल असं तेच तत्व जर सांगितलं तर निदान त्यांच्या हिताचं तरी होईल. हा महत्त्वाचा विचार आहे. देव आहे लक्षात ठेवा. नंबर 2, देव भेटत असतो. खरताना मी काय सांगतो ते देव भेटत असतो. काय पहिला मुद्दा देव आहे. नंबर 2, देव भेटत असतो. पण नुसतं भेटत असतो म्हणून काय उपयोग आहे. आपल्याला आत्मविश्वास असला पाहिजे, मला पण भेटू शकतो. ज्या दिवशी इथं बसलेल्या सगळ्यांना असं वाटेल ना देव आहे,
देव भेटत असतो आणि मला पण भेटू शकतो. का भेटू शकत नाही मला देव? अरे देव भेटण्याकरताच हे शरीर मला मिळाले. आपण उपक्रम करतानाच गाढवा कुत्र्यांची उदाहरणं पाहिले. त्यांना नाही भेटत महाराज, आपल्याला भेटू शकतो. मला देव भेटू शकतो. फार महत्वाचा विचार आहे. लोकांना तसं वाटतच नाही. ते म्हणतात ते संत होते, त्यांना देव भेटला, आपण कुठे? तू काय, तू माणूस आहेस ना. तुला देव भेटीचा अधिकार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये टिळकांनी प्रतिज्ञा केली होती. ते म्हणले स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. पोरांनो भाषण करता ना तुम्ही, त्या भाषणात हे वाक्य कायम ठरलेलं असतं. स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच, असं वाक्य होतं ना. तसं देव प्राप्त करून घेणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. फार महत्वाचा विचार आहे माझा. असं सगळ्यांनी म्हणलं पाहिजे, मी देवाला प्राप्त करून घेणारच. अशी भावना जोपर्यंत पोटात तयार व्हायची नाही तोपर्यंत देव प्राप्त व्हायचं नाही. अरे सप्ताह कथा कीर्तन देवाच्या प्राप्ती करताच आहेत. आणि याच्यातून हे जर नाही ऐकायला मिळालं तर मग काय ऐकलं? हा पण महत्वाचा विचार आहे ना. पण काय माझे मुद्दे आहेत तुम्ही लक्षात ठेवा. महत्वाचे मुद्दे सांगतोय. नंबर 1, जगामध्ये देव आहे. नंबर 2, देव भेटत असतो. कशाहून भेटतो? अरे ध्रुवाला भेटला, प्रल्हादाला भेटला, नाही लांबचं तुम्हाला कळलं तर थोडं अलीकडे अजून उद्धवाला भेटला, सगळ्यात अर्जुनाला भेटला, नाहीच अजून कळलं तर आणखी थोडं अलीकडे ज्ञानोबरांना भेटला, तुकोबरांना भेटला, नाथांना भेटला, निळोबरांना भेटला, सगळ्या संतांना देव भेटला. म्हणजे देव भेटत असतो. नंबर 3, मला पण भेटू शकतो. पण मला देव कधी भेटेल? मला भेटू शकतो इथपर्यंत ठीक आहे, मला माझी पात्रता आहे देव भेटीची. पण मला देव कधी भेटेल? त्याचं कारण आहे का कधी भेटेल? जेव्हा तुमच्या मनामध्ये देवाच्या भेटीची इच्छा निर्माण होईल तेव्हा भेटेल. इच्छा झाली पाहिजे ना देवाच्या भेटीची. आपल्या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? श्रीमती द्रौपदी मुर्मू है ना, त्यांचं नाव आहे. त्या भेटू शकतात की नाही हो? आपल्याला भेटू शकतात की नाही? पण इथं बसलेल्या सगळ्या लोकांनी मला एकदा सांगा, किती लोकांना वाटलं मला मुर्मू मॅडमला भेटायचंय? मुर्मू मॅडमला भेटायची इच्छा किती लोकांच्या मनात निर्माण झाली? घाबरू नका ना तुम्ही, फ्रेश व्हा, सहज व्हा. मग हा विचार मी कशा करता बोलतोय? तुमची वेळ नाही घ्यायचा मला, माझ्याकडे वेळ फार कमी आहे. पण मला तुम्हाला विचार करायला भाग पाडायचा आहे. तुम्हाला किती वेळा वाटलं मला मुर्मू मॅडमला भेटायचं? कधीच नाही वाटलं. एखाद्याला वाटलं असेल असं, मी कीर्तनात कोणा विचारले का माणसाने हात वर केला, म्हणला मला भेटा वाटतं. म्हणलं चांगली गोष्ट आहे. भेटले का? म्हणजे नाही भेटलो. पण काय वाटतं? म्हणे मला भेटायची इच्छा आहे. म्हणजे मुर्मू मॅडमला जर भेटायचं असेल तर तुम्हाला भेटता येईल, पण तुम्हाला त्यांच्या भेटीची काय असली पाहिजे? इच्छा असली पाहिजे. तसं देवाला तुम्हाला भेटता येईल, पण देवाच्या भेटीची तुम्हाला काय असली पाहिजे? इच्छा असली पाहिजे. मग स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा, किती वेळा मनात इच्छा निर्माण झाली की पांडुरंगानं मला भेटावं? इच्छाच नाही निर्माण झाली. तो काय रस्त्यावर पडला आपल्या बापाचा नोकर आहे का? आणि तो लगेच ताबडतोब येईल ना आपल्याला भेटेल? काही तर अशी उतावळे असतात महाराज, सोमवारी माळ घातली का बुधवारीच म्हणतोय देव भेटला. अरे तू दम काढ ना थोडा, भेटेल ना तुला तो लगेच ताबड. एवढ्या घाईवर भेटत असतो. फक्त भेटण्याची इच्छा असली पाहिजे. इच्छा असली पाहिजे. फार महत्वाचा विचार आहे. देव आहे, देव भेटत असतो. मला पण भेटू शकतो. आत्मविश्वास निर्माण करा. पण तसा नाही भेटणार. इच्छा असली पाहिजे पोटामध्ये, मला देवाला भेटायचं अशी इच्छा निर्माण करा. फक्त इच्छा असून चालत नाही, त्याच्याकरिता प्रयत्न करावे लागतील. मला पंढरपूरला जावं वाटतं, मला पंढरपूरला जावं वाटतं. नुसतं गाणंच गात होतं घरात बसून. अरे पंढरपूरला घर कोंबडे घरातच बसतात, कुकू चिकू घरातच बाग देतात महाराज ते. अरे पंढरपूरला जायचं असलं तुला घर सोडावं लागेल, तुला 4-2 रुपये खिशात न्यावं लागेल, ती गाडी पकडावी लागेल, मग तुला खर्च करावा लागेल, पंढरपूरपर्यंत प्रवास करावा लागेल. मग तू पंढरपूरला घरात बसूनच मला पंढरपूरला जावं वाटतं, मला नुसतं म्हणून कसं चालेल? प्रयत्न करावे लागतील ना. मग साध्या पंढरपूरला जाण्याकरिता तुला प्रयत्न करावे लागतात. मग पांडुरंगाच्या भेटीकरिता बिगर प्रयत्नाचा पांडुरंग आपल्या बापाला भेटेल का? खरं सांगा. म्हणजे काय करावं लागतील? प्रयत्न करावे लागतील. जो सुज्ञ मनुष्य शांत चित्तानं देवाच्या करिता कीर्तन ऐकत असेल ना, त्याला माझे शब्द अमृतासारखे वाटत असतील. ज्याला काही लोकांना वाटते फुगीरपणा सांगायला लागले, काय याचं ऐकायचं असंही म्हणत असतील मनातली मनात काही लोक. म्हणून परत मला त्याच्याशी काय कर्तव्य नाही. पण तात्पर्य मला हे, मी तुमच्या हिताचं सांगतोय, मला मुद्द्याचं सांगायचं आहे, गरज आहे मला ते सांगण्याची. म्हणून प्रयत्न असले पाहिजेत भगवंताचे. आपले काय प्रयत्न आहेत भगवंताच्या भेटी करता? प्रयत्न असले पाहिजेत. हे सगळे मुद्दे आपल्या हातातले आहेत. देव आहे, देव भेटत असतो, मला पण भेटू शकतो. देवाच्या भेटीची इच्छा आहे, मी देवाच्या भेटीकरता प्रयत्न करतो. पुढचे 2 मुद्दे देवाच्या हातात आहेत. तुमची त्याने उत्कट इच्छा निर्माण झाली, तुम्ही फार प्रयत्न देवाच्या भेटी करता का? किती प्रयत्न करावे? प्रयत्नांची पराकाष्ठा सांगू का? तुकोबरांनी पांडुरंगाचं मंदिर बांधलं त्यांच्या गावात.
तुम्ही कसं सुंदर बांधलंय असं मंदिर तुकोबारांनी देहू गावात बांधलं. आणि देवाच्या भेटीकरिता म्हणलं आता बाहेर जायची काय गरज आहे, इथंच देवाला आळवायचं. रात्रंदिवस जागेच, झोप येऊ नये झोप. हा काय केलं माहिती आहे, शेंडी सोडली आणि खुंटीला बांधली. महिपती महाराजांनी लिहिलंय चरित्रामध्ये. आपण महिपती महाराजांचं जे तुकोबारांचं चरित्र त्यांनी लिहिलं त्याचा अर्थ लिहिलाय, सार्थ केलं ते. जर कधी तुम्हाला हवं असलं तर तिथं कुठं ते ताहराबादमध्ये पण मिळू शकतं. आदरणीय श्री सिनारे महाराज आहेत, त्यांच्याकडे जर चौकशी केली, मेजरकडे चौकशी केली तर मिळू शकतं. फार चांगलं चरित्र आहे महाराज. त्या चरित्रामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की तुकोबारांनी शेंडी खुंटीला बांधली आणि उभे राहून भजन करत होते. का, झोप आल्यानंतर जर डुकला आला तर शेंडी उडली जाईल आणि झोप त्यांनी मोडून जाईल. किती अट्टहास, देवाच्या भेटीकरिता अट्टहास. ते म्हणतात याजसाठी केला होता अट्टहास, किती प्रमाण सांगू. आमच्याकडे बाळकृष्ण भोंदे बाबा होते, भोंदे महाराज तुम्हाला माहीत असतील, इकडे येत असतील कदाचित. ते त्यांनी वाकचौरे बाबांकडे शिर्डीला शिकायला होते. आणि ते शिकायला होते ना, पाठांतर करायचं. मग ते पाठांतर करायला फार कष्ट असायचे, झोप यायची, डुकले यायचे. काय करायचं, मिरच्या आणून ठेवल्या ते हिरव्या. हिरवी मिरची कशाला आणली असेल, आता पाठांतर करण्याचा आणि हिरव्या मिरचीचा काय संबंध आहे. झोप आहे, मग एखाद्याला वाटेल की त्यांनी ही मिरची खात असतील, झोप यायला लागल्यावर तिखट लागली की झोप. तसं नव्हते करीत ते. झोप यायला लागली की मिरची त्यांनी कापायची आणि डोळ्यात पिळायची. तुम्हाला ऐकून पण काहीच नाही वाटलं, हो काहीच नाही कसं वाटलं, आपण कशी माणसं आपण आहोत. लक्षात ठेवा, काय भयंकर वेदना होत असतील. कशाकरिता अट्टहास आहे, देवाकरिता, देवाच्या प्राप्तीकरिता अट्टहास आहे. असा अट्टहास आपण भगवंताच्या प्राप्तीकरिता केला की भगवंताला कळतो, मग भगवान आपल्यावर अनुग्रह करतो आणि त्याच्या अनुग्रहानं आपल्याला भगवंताचा साक्षात्कार होतो. अनुग्रह करणं काम त्याचं, साक्षात्कार करून देणं काम त्याचं. मग देवापर्यंत जाण्याकरिता हा भाव आपल्या पोटात असला पाहिजे. अशा भावनेनं जर आपण परमात्म्यापर्यंत गेलो, आपल्या मनामध्ये आत्मविश्वास आहे की देव आहे, मला पण भेटणार आहे. देवा तुझ्या भेटीची इच्छा आहे रे फार, तू कधी प्रगट होशील, कधी मला भेटशील, असं त्यांनी मला वाटतं. असं वाटतं केव्हा त्यांनी येशील आणि माझ्या हाताने मी तुला आलिंगन देईन. तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावणी श्रीमुख दावी देवा. तुझी वाट पाहता पाहता कासावीत झालो वाटुली, पाहता शिनले डोळुले, दावीसी पाऊले कैव डोळा. तू माय माऊली कृपेची सावली, विठ्ठले पाहिली वास तुझे. काबा मोकलिले कोणा निर्विले, कठीण कैसे झाले हृदय तुझे. तुका म्हणे माझ्या आसावल्या बाह्या, तुझं क्षेम द्यावया पांडुरंगा. क्षेम म्हणजे आलिंगन. देवा माझे हात आसावले रे, तुला आलिंगन देण्याकरिता ही तुकोबारायांची भूमिका आहे. रात्रंदिवस भगवंताची वाट पाहतात. ये गा तुमाय बापा पंढरीच्या राया, तुझ विनाशिन वाटे क्षीण झाली काया. ये गा तुमाय बापा पंढरीच्या राया, यातहीन मतीहीन कर्महीन माझे, सर्व लज्जा सांडोनिया शरण आलो तुझ. सगळी लाज सोडून तुला शरण आलो रे देवा. तू केव्हा मला भेटशील. अरे विटेवरी उभा नीट कटेवरी कर. तू का म्हणे हेची आम्हा ध्यान निरंतर. अखंड भगवंताचं ध्यान करतात. हे समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहित पाणिम मंडनम मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. अखंड विठ्ठलाचं चिंतन करतात. तो अतिशय दिव्य असणारा परमात्मा, तो सावळा सुकुमार आहे. त्यानं दोन पाय विटेवरती समान ठेवलेले आहेत. त्याचे चरण कर्दळीच्या गाभ्या समान कोमल आहेत. त्याच्या पायाची नख स्फटिकासारखी दैदिप्यमान आहेत. त्याच्या पायामध्ये दिव्य असणारे अलंकार, चरणीची नुपुरे, वाकी गरजती नभा, असे अलंकार त्याच्या पायात आहेत. त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवलीनं युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल म्हणजे छाती विस्तीर्ण आहे. त्याच्या छातीवर ब्राह्मणानं मारलेल्या पायाचा ठसा श्रीवत्सलांछन शोभून दिसत आहे. त्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माळा आहेत, कमल पुष्पांच्या माळा आहेत, तुलसी माला त्यानं धारण केलेल्या आहेत. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्यानं कंठामध्ये कौस्तुभ मणी धारण केलेला आहे. त्याच्या गळ्यामध्ये दिव्य असणारा शेला त्यानं घातलेला आहे. खांद्यावर शेला घेतलेला आहे. दोन हात कमरेवर ठेवलेले आहेत. एका हातामध्ये कमल पुष्प आहे, एका हातामध्ये शंख आहे. त्याच्या मनगटामध्ये त्यांनी दिव्य अलंकार आहेत. दंडामध्ये बाजूबंद त्यानं परिधान केलेले आहेत. त्याच्या मुखकमलाची आभा काही आगळी वेगळीच आहे. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे.
त्याच्या भुवया धनुष्याकृती आहेत, त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत, त्याचं उंच असं नर कपाळ आहे, त्याच्यावर त्यानं मलयागिरी चंदन लावलेलं आहे, त्याच्यावर केशराची उटी आहे, त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत, त्यानं मोर मुकुट धारण केलेलं आहे, त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत, त्याचे ओठ कुंदरू फुलासारखे लाल आहेत, त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर त्यांनी दिसत आहेत. तो स्मित हास्य करतोय, समान चरण विटेवर ठेवून, दोन हात कमरेवर ठेवून समान दृष्टीनं आपल्या भक्तांकडे पाहतोय. असा दिव्य असणारा तो परमात्मा, अखंड त्याचं चिंतन त्यांनी साधू संत करतात. अंतकरणामध्ये भाव प्रगट झालेला आहे, त्याच्याविषयीची गोडी निर्माण झालेली आहे. देवा तू कधी भेटशील अशी भावना निर्माण झालेली आहे. अश्रू डोळ्यांमधून घळघळा वाहतात. आसुवे दाटली उभारोनी बाहे, नामा वाट पाहे रात्रंदिन, भेटशी के धवा माझी जीव लगा, येई गा पांडुरंगा माय बापा. अशी भूमिका अंतकरणात निर्माण झालेली आहे, अशी भावना अंतकरणात निर्माण झाली. अशी त्यांनी गोडी भगवंताची लागली की भगवान प्रसन्न होत असतो महाराज. म्हणून भगवान भेटावा असं जर वाटत असलं, भगवान यावा असं जर वाटत असलं तर तो कशानं येईल, काय पाहतो, त्याला काय आवडतं, काय केलं म्हणजे भगवान त्यांनी आपलासा होतो, असं जर मनात कोणी आणत असेल तर महाराज वर्णन करून सांगतात, तुमच्या अंतकरणातली गोडी पाहतो, तुमच्या अंतकरणातला भाव पाहतो आणि तुमच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होतो. वा अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. म्हणून देव जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर असा भाव पोटात असलं पाहिजे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, माझ्या शब्दांबरोबर जर तुम्ही प्रवास केला असेल ना, तुम्हाला विठोबा दिसला असेल महाराज, त्याला असंच पाहायचं असतं. निदान वारकऱ्यानं तरी असं भगवंताला पाहावं दिवसातून एकदा तरी. नाही तर ते नुसतं वारकरी म्हणून काय उपयोग आहे. सगळ्या अंगाला गंध लावायचा, इकडून गंध, सगळ्या अंगाला चट्ट्या पट्ट्याचा वाघ गुरुजी म्हणायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. ते म्हणायचे चट्ट्या पट्ट्या फक्त टेरीला गंध लावायचं, सगळीकडे लावायचं, फक्त टेरेल नाही लावायचं. तिथं देव नसतात म्हणतात कोणते, नाही इथं इंद्र असतो, इथं आमका देव असतो, सगळीकडे नुसतं गंध काय लावतो वेड्या. नुसतं गंध लावून देव जर भेटत असतात, लोकांनी सगळे अंग रंगून फिरले असते. गंध लावल्यानं देव भेटत नाही, परमार्थाचा गंध जीवनात उतरल्यानं देव भेटतो. लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे. पण खरंच गरजेची गोष्ट आहे महाराज, तो गंध उतरावा जीवनामध्ये. नुसत्या माळाच घालून फिरायचं, माळाचा थाट बघायचा, फेकून मारले तर कान फुटल एखादाच, एवढ्याला माळा घालायच्या गळ्यात. नुसता माळा घातल्यानं जर देव भेटत असता, प्रयोग करून बघा, माळ घातली का देव भेटतो. एक खुटी घ्यायची आणि खुटीला माळ अडकवायची, 12 वर्ष ठेवायची. देव भेटायला येतो का बघा, नाही येणार देव भेटायला. का असं खुटीला अडकवल्याने भेटत नसतो. मुंडकं म्हणजे काय खुटी आहे का आपली. 12 वर्ष अडकून ठेवली गळ्यात माळ. कधी तुला वाटलं नाही देव भेटावा म्हणून, तुझ्या मनात भावच निर्माण झाला नाही देव भेटावा म्हणून. भाव पण असला पाहिजे ना, फार महत्त्वाचं. तू म्हणाल हे थोड्या वेळ झालं की चांगलं सांगतं आणि परत फिसकटतंय, असं एखाद्याला वाटत असेल मनोभाव ते. पण काय करू आता, मला ते तळतळ येते मग बऱ्याच वेळेला. लोकांना असं वाटतं माळ घातली म्हणजे काय तर म्हणून आम्ही एकदा गुरु करून टाकला. काय टाकतो वेडे, अरे करून टाकला, डायरेक्ट टाकूनच दिला. ती काय टाकायची वस्तू आहे का, माळ घालून टाकली असं पण म्हणतात लोक. म्हणजे घालायची आणि टाकायची गोष्ट नाही, सांभाळायची गोष्ट आहे, त्याच्यात उतरण्याची गोष्ट आहे. भाव अतिशय महत्वाचा असतो. तो भाव पोटात निर्माण झाला पाहिजे. देव येत असतो, भाव आहे. देव मला भेटणार आहे, हा भाव आहे. देवाशिवाय चैन पडू नये महाराज. देवाशिवाय त्यांनी कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, अशी अवस्था निर्माण. हा नाथ रमण पृष्ठ क्वासे क्वासे महाभोज, अशी अवस्था गोपिकांची होती. काय त्यांची अवस्था सांगावी. तन्मनस्का तदास्लापा तदविचेष्टा तदात्मिका तद्गुणा नैव गायंतो नात्मागाराने सस्मरू, अशी अवस्था गोपिकांची झाली. कृष्ण कृष्ण म्हणता म्हणता कृष्णमय झाल्या. एका गोपीनं त्यांनी महाराज देव निघून गेला, रासलीला करता करता मूर्छित पडली गोपी, पुन्हा शुद्धीवर यायला लागली. दुसऱ्या गोपीला पकडलं, जमिनीवर पाडलं, तिचं स्तनपान करायला लागली. ती म्हणली तू पुतना आहेस, तुला मारूनच टाकतो. गोपीच कृष्ण झाली, स्वतःला कृष्ण समजा, एवढी भावनेत विभोर झाली, स्वतःलाच कृष्ण समजायला लागली. एका गोपीनं दुसऱ्या गोपीला पकडलं, तिच्या डोक्यावरच पाय दिला. अरे म्हणे काय प्रकार चाललाय हा, काय पाय दिला म्हणे, तू काली हा महासर्प आहे. आता त्याच्या डोक्यावर नाचला होता ना कृष्ण, म्हणून तुझ्या डोक्यावर पाय दिला, चल चालता हो इथून. एका गोपीनं त्यांनी आपली ओढणी अशी आकाशात धरली उंच, आणि बाकीच्या गोपिकांना म्हणते मी गोवर्धन धारण केलाय, माझ्या आश्रयाला या. गोपी कृष्ण म्हणता म्हणता कृष्ण झाली, याला भाव म्हणायचं. या भावनेत, कृष्ण भावनेत विभोर झाली. एका गोपीनं दुसऱ्या गोपीला पकडलं आणि तिच्या गळ्यात हात घातला.
आणि हात घालून त्यांनी महाराज देवडाच्या उभे राहिले. बाकीच्या गोपिकांना म्हणते ही माझी राधा आहे, मी आता रासलीला करणार आहे, सगळ्यांनी रासलीलेत सहभागी व्हा. कृष्ण म्हणता म्हणता कृष्ण भावनेमध्ये विलीन झाली गोपी. दिव्य अवस्था प्राप्त झाली. तिला बरोबर घेऊनच गेला होता राधेला. खांद्यापर्यंत दिली तिथंच सोडून दिली. मग बाकीच्या सगळ्या शोधित शोधित तिथं गेल्या. मग संवाद तंगणी व्हायला लागला आणि ती तंगणी बाकीच्या गोपिकांना म्हणते कृष्ण विधेली विरहिणी बोले, चंद्रमा करीतो बारागे माय, न लगे चंदनू न लगे विंझणू वारा, हरे विन शून्य शेजारू गे माय, माझे मनीचे तुम्ही का हो नेना. फार गोड गोष्ट आहे महाराज. म्हणून शून्य करून टाकलं हरी वाचून, काहीच शिल्लक राहिलं नाही. अशी हरिमय झाली गोपी महाराज. ही अवस्था आहे परमार्थात, हा भाव आहे परमार्थातला. असा भाव अंतकरणात प्रगट व्हावा. त्या भगवंताविषयीची गोडी असावी. नाही तर फक्त देव 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 म्हणत राहायचं. आमची आई म्हणत असते वरवर मायान उपाशी नेस ग बाया. हे लोक देवापुढे जातात आणि जर नामदेव महाराज गेले आणि देवाला नैवेद्य खाऊ घालून आले महाराज. महत्वाची गोष्ट आहे. आपण शब्दच प्रचलित केला, देवाला नैवेद्य दाखवा. काय म्हणतात? खाऊ घाला नाही म्हणत कोणी. म्हणतानाच दाखवा म्हणतात. खाऊ घालायचा विचार तरी मनात कधी येईल? खाऊ घालण्याकरिता भाव महत्वाची गोष्ट आहे. खाऊ घालाल तुम्ही, पण आधी भाव असला पाहिजे देव खातो म्हणून. आणि त्याला खाऊ घालण्याविषयीची गोडी पण पोटात असली पाहिजे. नाही तर फक्त म्हणतात दाखवा. चांगले पक्वान्न तयार केले असतात, अख्खं ताट भरून देवासमोर नेतात. त्याला म्हणतात हे बघ हे सगळं तयार केलं ना, आम्ही खाणार आहोत सगळे, तुला दाखवायला आणलंय. ते म्हणले जा देवाला दाखवणार, देवाला नैवेद्य दाखवा. आणि भामटे दाखवतात आणि स्वतः दणकून हाणतात. महत्वाची गोष्ट आहे. भाव नाही पोटामध्ये. भाव बळे आकळे. अरे दुबळा तुका भावहीन, उधारा देव घेतला ऋण. काय करायचं आता? म्हणून त्यांनी भाव नाही, त्याला काय करायचं? भावाची कारण भावच महत्वाचा आहे महाराज. तो भाव असला पाहिजे. आमच्याकडे आत्माराम महाराज होते, वैकुंठवासी आत्माराम महाराज चांदेकर. तुम्ही ऐकलं असेल त्यांचं नाव. कोणी फार मोठे महात्मे होते. ते दृष्टांत सांगायचे. एका माणसानं 12 वर्ष कृष्णाची उपासना केली, कृष्णमूर्ती, आणि त्याची उपासना केली 12 वर्ष. रोज नैवेद्य, रोज आरती, रोज धूप दीप, सगळ्या गोष्टी. पण 12 वर्ष उपासना करून कृष्ण प्रसन्नच झाला नाही. तुम्हाला याच्यासमोर 12 वर्षापासून घंटे वाजवतो म्हणलं मी, एकदा सुद्धा याच्या मनात येणं मला भेटावं म्हणून. मग काय करायचं? दुसरा देव आणू आता. मग कृष्ण रिजेक्ट करून टाकला. कृष्णाची मूर्ती उचलली बाजूला नेऊन ठेवली. दुसरा देव आणला. आता त्या देवापुढं घंट्या वाजवायला लागला, आरती ओवाळायला लागला, धूप दीप दाखवायला लागला. मग त्याच्या मनात एक विचार आला, तो मला घंटी वाजवतोय ना मी, याचा आवाज फक्त याच देवाला गेला पाहिजे, नवीन देवाला. कृष्णाची मूर्ती बाजूला ठेवली, त्याचा काय संबंध आहे मला? 12 वर्ष पूजा केली आणि एकदा सुद्धा भेटला नाही, त्याच्या कानात हे शब्द नाही गेले पाहिजे. हा जो देवा ओवाळतो ना मी, या नवीन देवालाच फक्त दिसला पाहिजे, कृष्णाला नाही दिसला पाहिजे. मग काय करायचं? ती आरतीचं ताट खाली ठेवलं, कापसाचे बोळे आणले आणि कृष्णाच्या मूर्तीच्या कानात घातले. त्याच्या डोळ्याला पट्टी बांधली, कृष्णाच्या डोळ्याला पट्टी बांधली. त्याच्या नाकात बोळे घातले, वास जाऊ नये म्हणून. कानात नाकात बोळे घातले. मग नवीन देवाची आरती ओवाळायला लागला परत. कृष्णाची मूर्ती खदखदून हसली. त्याला वाटलं कोण हसतं, इकडे इकडे पाहायला लागला. कृष्णाची मूर्ती हसत होती. ते ताट खाली ठेवलं आणि कृष्णा पुढे गेला. म्हणला बाप्पा, अरे 12 वर्ष तुझ्या पुढे या सगळ्या प्रक्रिया केल्या, एकदा हसला नाही ना, आता दुसरा देव आणला तर लागला हसायला. का बरं असं झालं? घाई पट्ट्या सोडल्या आणि बोळे काढले नाकातले कानातले. देव बोलायला लागला, मला वेड्या, अरे तुला आज वाटलं मी वास घेत असतो, तुझ्या मनात आज भाव निर्माण झाला, तुझ्या मनात आज भाव निर्माण झाला. मी सुद्धा ऐकू शकतो. एवढ्या दिवस फक्त वरवर चालला होता कार्यक्रम. अरे वरवर किती दिवस नारळ फोडताना, किती दिवस डोकं आपटताना, वरवर करून कसा भेटेल? त्याच्याविषयीची गोडी पण असली पाहिजे अंतकरणात. लक्षात ठेवा मी काय सांगतो. ही गोडी जर पोटात नसली आणि किती अंगाला फपकारे मारले, किती माळा घातल्या, किती आरत्या केल्या, हरिपाठ म्हणले, काकडे म्हणले, काकडत बसले देवळात जाऊन, अशानं देव भेटायचा नाही. गोडी असली पाहिजे. गिरिधर लाल तो भाव का भूका, गिरिधर लाल तो गिरिधर लाल तो भाव का भूखा, गिरिधर लाल तो भाव का भूखा. हो राग कला नहीं जानत तुका, राग कला नहीं जानत तुका, क्या गाऊं को जी सुनने वाला, क्या
तो भाव का भोका, राग कला नहीं जानत तुका, क्या गाऊ कोई सुनने वाला. महत्वाची गोष्ट आहे. तो भाव पाहतो त्याच्याशिवाय प्रगट होत नाही. म्हणून अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. आपल्या अंतकरणात भाव निर्माण व्हावा भगवंताविषयीचा. असं ढापण लावून घ्यावं डोळ्याला. ढापण घोड्याच्या डोळ्याला लावतात ना ढापण. का बरं लावतात माहिती आहे? ढापण त्या घोड्याला फक्त रस्ताच दिसला पाहिजे, त्याला इकडचं काहीच नाही दिसलं पाहिजे. म्हणून घोड्याला ढापणाची गरजच असते महाराज. फार महत्त्वाची गोष्ट आहे. घोड्याला जर ढापणाने लावली तर काही पाहतात ते. इकडं पाहा तिकडं पाहा, याच्यात तोंड घाल त्याच्यात तोंड घाल, असं करता करता जन्म निघून जातो. म्हणून त्यांनी ढापण लावावं डोळ्याला भगवंताच्या भक्तीचं, भगवंताच्या प्रेमाचं. त्याला गोडी लावावी महाराज भगवंताच्या प्रेमाची. अशी जर गोडी लागली ना महाराज कधी भगवंताची, की जग आठवणार नाही. खरं तर त्याच्यापर्यंत जाणं फार कठीण असतं. त्या गोडी आणि भाव शब्द वापरले ना महाराजांनी, हे मौलिक शब्द आहेत. नाही तर ज्ञानाच्या माध्यमातून जर त्याच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असाल तेवढं सोपं नाही. अरे ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता अधिकारी व्हावं लागतं. अनाधिकाऱ्याला ज्ञान होत नाही. शास्त्र असं म्हणतं, ज्या मनुष्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म आणि निष्काम उपासना करून अंतकरणातील मल आणि विक्षेप हे 2 दोष निवृत्त केलेले आहेत, आणि आवरण नावाचा दोष ज्याच्या चित्तात आहे आणि आवरण निवृत्तीकरिता जो साधन चतुष्टय संपन्न आहे, तो ब्रह्मज्ञान विचाराचा अधिकारी. ही काय झाली? अधिकाऱ्याची व्याख्या झाली. कळाली ना तुम्हाला सगळ्यांना? अहो, ही व्याख्या जर एवढी अवघड असेल तर ज्ञान प्राप्त करून घेणं काय सोपं आहे का महाराज? असा आधी अधिकारी व्हावा लागेल. मग अधिकाऱ्यानं ज्ञान प्राप्तीकरिता 10 साधनं करावे लागतील. काय 10 साधन आहेत? यज्ञादी कर्म आणि उपासना बहिरंग साधन आहे. त्याच्यापेक्षा अंतरंग साधन आहे. म्हणजे काय? विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व हे त्याच्यापेक्षा अंतरंग साधन आहे. त्याच्यापेक्षा अंतरंग साधन आहे श्रवण, मनन, निधिध्यासन. आणि अत्यंत अंतरंग साधन आहे तत्वम पदार्थ शोधन. कळलं ना सगळ्यांना? हे ज्ञानाचे साधनं सांगितले 10. परत एकदा ऐका. यज्ञादी कर्म आणि उपासना, अंतकरणाची शुद्धी आणि स्थिरता करण्याकरिता यज्ञादी कर्म आणि उपासना, निष्काम कर्म आणि निष्काम उपासना. मग त्यांनी विवेक म्हणजे काय? सत्संगतीने आत्मा अविनाशी व क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व चंचल व विनाशी आहे, या निश्चयाला विवेक असं म्हणतात. वैराग्य म्हणजे काय? इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मांडलेल्या भोगांविषयी होणाऱ्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असं म्हणतात. आहीचे की परत्रीचे भोग झाले पायके इच्छेचे, परिते भोगावे हे न रुचे मना माझी. ही वैराग्याची व्याख्या ज्ञानोबरांनी करून सांगितली. विवेक, समाधी, षटक, मग शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान, तितिक्षा, या सगळ्या साधनांमधून जावं लागतं. मुमुक्षुत्व धारण करावं लागतं. मोक्ष प्राप्तीची इच्छा म्हणजे मुमुक्षुता. ती ज्याला असते त्याला मुमुक्षु असं म्हणतात. मग त्या मुमुक्षूने काय करावं? त्यानं श्रवण करावं. 2 प्रकारचे श्रवण असतात, एक संबंधरूप श्रवण आणि एक विचाररूप श्रवण. संबंधरूप श्रवण म्हणजे श्रीगुरूंनी यायचं, त्याच्या मस्तकावर हात ठेवायचा, मग त्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करायचा. हे संबंधरूप श्रवण आहे. शास्त्र म्हणतं श्रीगुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोत्राशी संबंधरूप प्रथम श्रवण हेच अपरोक्ष ज्ञानास हेतू आहे. अपरोक्ष ज्ञान जर प्राप्त करायचं असेल असं प्राप्त करावं लागतं. नाही ते जर नाही कळालं मग ते त्यांनी असंभावना शिल्लक राहतात. प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना, विपरीत भावना त्या घालवण्याकरिता मग त्यांनी विचाररूप श्रवण करावं लागतं. मग त्याला त्यांनी तत्वम पदार्थ शोधन, तत्वमसी महावाक्याचा उपदेश करायचा. वेदामध्ये वाक्य असतात, त्याला केवल वाक्य म्हणतात. त्याच्यात 2 प्रकारचे वाक्य असतात, एक अवांतर वाक्य आणि एक महावाक्य. अवांतर वाक्य म्हणजे ज्या वाक्यामध्ये फक्त जीवाचं, फक्त देवाचं, फक्त जगाचं वर्णन केलेलं आहे त्याला अवांतर वाक्य म्हणतात. आणि ज्या वाक्यामध्ये जीव आणि परमात्मा यांची एकता सांगितली असते त्याला महावाक्य असं म्हणतात. आणि अशी 4 महावाक्य आहेत. तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? फार महत्त्वाचा मुद्दा सांगताय. असे 4 वाक्य असतात. त्यातलं तत्वमसी महावाक्य प्रधान आहे. मग श्रीगुरू येतात, मस्तकावर हात ठेवतात, सांगतात तत् त्वम. अशी त्याच्या 3 पद आहेत, तत्पद आणि त्वमपद आणि आसी पद. त्या पहिल्या 2 पदांना वाच्यार्थ आणि लक्षार्थ आहे. तत्पदाचा वाच्यार्थ होतो त्यांनी महाराज ईश्वर, लक्षार्थ होतो ब्रह्म. त्वमपदाचा वाच्यार्थ होतो जीव, लक्षार्थ होतो आत्मा. आणि आसीपदानं ऐक्य सांगितलं. मग कशाच ऐक्य करायचं? वाच्यार्थाचा त्याग करायचा, लक्षार्थाचं ग्रहण करायचं. ब्रह्म आणि आत्मा एकच आहेत असं समजून घ्यायचं. याला त्यांनी महाराज अद्वैत बोध प्राप्त करून घेणं म्हणतात. गुरुजी म्हणायचे ज्ञान झालं पाहिजे. ज्ञान म्हणजे काय रे? लोकांना प्रश्न विचारायचे, कांद्याचं का वांग्याचं असं म्हणायचे. ते लोक कांद्यात आणि वांग्यातच आहेत महाराज.
त्याच्या बाहेरच पडत नाहीत. मग ते म्हणायचे ज्ञान होणं म्हणजे काय, मी आत्मा आहे आणि आत्मा ब्रह्मरूप आहे असा अद्वैत बोध प्राप्त होणं याचं नाव आहे ज्ञान. असं ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. मग तत्वमसी महावाक्य श्रवण करून भागत्याग लक्षण करून आणि स्वतःला ब्रह्मरूप जाणून घेतलं पाहिजे. तेव्हा तो मोक्ष स्वरूपापर्यंत देवापर्यंत जाईल. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? हा, सोपं वाटलं का कठीण वाटलं? एखादा म्हणला असता बोलता बोलता परत कीर्तनानंतर काय म्हणलं त्यांनी, सगळ्या गोष्टीच सांगितल्या, एकही प्रक्रिया नाही सांगितली. आता ह्या सगळ्या प्रक्रिया उलगडीत बसलं तरी महिना जाईल. हा, अशा प्रक्रिया आहेत महाराजा. लक्षपूर्वक ऐका. मग ज्ञानाच्या माध्यमातून जाण्याचा प्रयत्न कराल. अरे ते डोक्यावरून जातं महाराज, लोकांना कळत नाही. मग योगाच्या मार्गाने चाला म्हणले, मग त्याच्यात काही सोपं आहे का? अगा योगाची या वाटा जे निघाले गा सुभाटा, तया दुःखाचाचे शेल वाटा भागाला. लोखंडाचे चणे बोचऱ्या पडती खाणे. बोचरं म्हणजे ज्याच्या तोंडात दात नाही त्याला जर लोखंडाचे चणे खायला दिले खाताय, त्याला साधे चणे खाता येत नाही, लोखंडाचे कधी खाईल. म्हणून त्यांनी चणे खावे लोखंडाचे त्याने तेव्हा ब्रह्मपदी नाचे, आहे की नाही? त्या योग साधनेत जर प्रवेश केला तर यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान मग समाधीपर्यंत योगश्चित्त वृत्ती निरोधा. म्हणून भगवंतापर्यंत जाण्याकरिता बाकीचे जे सगळे साधन आहेत ते सगळे साधनं फार कठीण आहेत. अरे ज्ञानानं जाण्याचा प्रयत्न कराल फार कठीण आहे, सामान्य माणसाला कळत नाही. योग मार्गानं जर जाण्याचा प्रयत्न कराल तर अगा योगाची या वाटा, आत्ताच आपण ऐकलं, दुःखाचाची शेलवाटा भोगावा लागतो अशी अवस्था त्याची होती. कर्म सामान्य बुद्धीला कळत नाही. मग देवापर्यंत जायचं कसं? देवाविषयीची गोडी पोटात निर्माण करा, देवाविषयीचं भाव पोटात निर्माण करा. तुमच्या पोटात जर देवाविषयी गोडी निर्माण झाली, तुमच्या पोटात जर देवाविषयी भाव निर्माण झाला तर तुम्हाला देव स्वतंत्र प्राप्त करून घेण्याची अपेक्षा राहणार नाही. देव स्वतःच तुम्हाला भेटण्याकरिता येईल. सरळ सरळ गोष्ट आहे. दोन न्याय सांगतो महाराज मी, दोन न्याय सांगतो, लक्षपूर्वक ऐका. एक आहे मरकट किशोर न्याय आणि एक आहे मार्जार किशोर न्याय. मरकट म्हणजे माकड आणि मार्जार म्हणजे मांजर. लक्षपूर्वक ऐका. माकडालाही पिलं होतात आणि मांजरालाही पिलं होतात, पण फरक आहे महाराज. माकडीनं जर पिल्लू झालं ना, तुम्ही ऐकतात ना, आता हे काय कठीण आहे, सोपं आहे. माकडीनं जर पिल्लू झालं तर माकडीन पिल्लाला सांगते, हे बघ बाळा, तू माझाच आहेस, माझं तुझ्यावर फार प्रेम आहे, पण मी काय करू, मला या झाडावरून त्या झाडावर, या फांदीहून त्या फांदीवर उड्या माराव्या लागतात. मग तुला पण एका हाताने धरायचं, उड्या पण मारायच्या जरा अवघड आहे. म्हणून त्यांनी तू असं कर, मला उड्या माराव्याच लागतात. तुला जर जगायचं असलं आणि माझ्याबरोबर राहायचं असलं तर माझ्या पोटाला घट्ट धरून ठेव. हा, मी उड्या मारीत राहीन, तू फक्त माझ्या पोटाला घट्ट मिठी मारून त्यांनी बसायचं. हा, जर त्यांनी तुझा हात निसटला, तू पडला, मेला, खलास, आपली जबाबदारी नाही. कोण म्हणतं? माकडीन म्हणते. हा, मला उड्या माराव्या लागतील, तुला त्यांनी मला धरून ठेवावं लागेल. महत्वाचा मुद्दा आहे. मांजरीला पिलं होतात, पण मांजर काय असं काय करीत नाही महाराज. तिच्या पिलाचे डोळे उघडत नाहीत. बरेच दिवस, आता किती दिवस ते काय गणित नाही केलं नाही, पण उघडत नाहीत. मग तिला त्याचं संरक्षण करावं लागतं. पिलांचा हा महत्वाचा विचार आहे. त्या पिलांचं संरक्षण करण्याकरिता 7 घरं फिर, हे काय पोथीतलं नाही, अनुभवातलं आहे. आता संत पंढरीत एक मांजर बी आलंय महाराज, 4 पिलं झालीत तिला. ती जातात धरते आणि इकडे तिकडे घेऊन हिंडत राहते. इथून ठेव तिथं, तिथून ठेव तिथं. कशाकरिता करते? त्या पिलांच्या बापाचा स्वभाव त्याला चांगला माहिती आहे. पिलांचा बाप म्हणजे बोका. त्याला जर कळालं पिलं झाले तर नाश्त्यावरही 2-3 खाऊन घेईन. हा, म्हणून त्यांनी त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. त्यांना अजून दिसत नाही, डोळे उघडले नाही. मग ती दातात घेते आणि घरं हिंडत फिरत राहते महाराज. दात तेच असतात ज्या दाताने उंदराचं ऑपरेशन करते, चिरून फाडून खाते उंदराला, त्याच दातात पिलाला धरते, पण दात लागू देत नाही. लोकांनी म्हण तयार केली, मांजरीचे दात पिलाला लागत नसतात. आईबापाने चांगले जोडून काढले का मग समजून सांगणारे म्हणतात, अरे मांजराचे दात काय पिलाला लागतात का, जोडू नका तुम्ही लेकरांना. पण असं म्हणतात लोक, म्हण तयार केली. वस्तुस्थिती हीच आहे. 2 पिल्लं मी तुमच्या समोर सांगितले. एक माकडाचं पिल्लू आहे आणि एक मांजराचं पिल्लू आहे. लक्षपूर्वक ऐका. माकडाच्या पिलाला जर जगायचं असलं तर स्वतःच्या सामर्थ्यावर जगावं लागतं, आणि मांजराच्या पिलाला जर जगायचं असलं काही वळवळ करायची नाही, त्याची आईच त्याला सांभाळते. हा महत्वाचा विचार आहे. तसं ज्ञानाच्या मार्गानं, योगाच्या मार्गानं जर देव प्राप्त करून घ्यायचं असेल तर स्वतःच्या सामर्थ्यानं माकडाच्या पिलासारखं जायचं. हा, आणि जर फक्त गोडी देवाविषयी निर्माण केली आणि भाव पोटात धारण केला की मांजराच्या पिलासारखं निवांत राहायचं, देवच आपल्याला भेटायला येईल महाराज. देवच आपला सांभाळ करील. म्हणून लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे. सांभाळ भगवान सांभाळतो. म्हणून तुम्हाला नाही योग साधता येत, तुम्ही दीन आहात. तुम्हाला नाही ज्ञानार्जन करता येत, तुमची बुद्धी चालत नाही. ज्ञान कळण्याकरिता बुद्धी असावी लागते, ज्ञान पटण्याकरिता पुण्य असावं लागतं, आणि ज्ञान झेपण्याकरिता अधिकार असावा लागतो. जर बुद्धी नसेल ज्ञान कळत नाही, जर पुण्य नसेल ज्ञान पटत नाही, आणि अधिकार नसेल ज्ञान झेपत नाही. म्हणून ज्ञान प्राप्तीकरिता एवढा अट्टहास आहे.
अरे योग साधना जर करायची तर निदान 58 मिनिटं एका आसनात बसता आलं पाहिजे. एका आसनामध्ये 58 मिनिटं बसता आलं पाहिजे. 2 तासाचं कीर्तन असतं त्याच्यात लोक 84 आसनं करतात. हा खरंच सांगतो मी तुम्हाला, रोजचा आमचा तोच धंदा आहे ना महाराज. इकडून वळवळ कर, तिकडून पाय सरळ कर, वाकडा कर, फलानं कर. अरे असं जमत नाही आपल्याला. हे स्वतःच्या सामर्थ्यानं जमण्यासारखं नाही. पण भगवंताचं भजन जर करायला लागले ना तर भगवान सगळं काय देतो. तो म्हणतो हे तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं दधामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. तेषां सततयुक्तानां, जे सतत प्रेमानं माझं भजन करत असतात ना, मी त्यांना बुद्धियोग म्हणजे ज्ञान स्वतःच प्राप्त करून देतो. तो म्हणतो मीच देतो, चिंता करू नका. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. म्हणून चिंता करू नका, मी तुम्हाला मोक्ष देतो. खाण्यापिण्याची जर करीत असले चिंता, लोकांचा जीव खाण्यात अडकून पडतो. तो म्हणतो तेही करू नका. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. खायला घालतो, मोक्ष पण देतो फुकट. काय करायचं, फक्त त्याच्याविषयीची गोडी लागली पाहिजे, फक्त त्याच्याविषयीचा भाव पोटात निर्माण झाला पाहिजे. फार मोठी गोष्ट सांगतोय, ज्याला कळत असेल त्याला कळ. आता ज्याला कळत नाही त्याला बाबा काय डोकं आपटून घेईन. सरळ सरळ गोष्ट आहे महाराज. कळून घेण्यासारखे मुद्दे सांगतोय, अजिबात किचकट सांगत नाही. ज्ञानाच्या प्रक्रियामध्ये त्यांनी सांगितलं. पण का सांगायचं, मला ज्ञान फार कठीण आहे, तिथपर्यंत आपण स्वसामर्थ्यानं जात नाही. पण भगवंताची भक्ती फार सुलभ आहे की भक्ती केली की भगवान सांभाळतो. फार महत्त्वाचा विचार आहे. म्हणून तुम्हाला या बाकीच्या सगळ्या गोष्टी करता येत नाही, तिथं तुम्ही दीन आहात, तुमचं काही चालत नाही. बरं काळ उचलून घ्यायला येतो त्यावेळेला तिथं काही चालत नाही, तिथं आपण दीन होतो. असं दिनत्व जर पोटात असलं आणि काहीच करता येत नाही अशी भावना जर निर्माण होत असली, बाकी काही करू नका, देवाला आपलं म्हणा, तो देव आपला सोयरा होईल. एकदा नाही, दोनदा नाही, 3दा म्हणून त्यांनी सांगितलं. चिंता करू नका, देव आपला सोयरा आहे. आणि तो कोणाचा, ज्याला कुठंच काही साधन करता येत नाही असे दिन आहेत ना, त्या दिनांचा देव सोयरा. देव सोयरा, 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 हो देव सोयरा, 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 देव सोयरा दीनाचा, देव सोयरा दीनाचा, देव सोयरा दीनाचा, देव सोयरा दीनाचा, देव सोयरा, 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 देव सोयरा. देवापर्यंत जाण्याची इच्छा आहे. देवापर्यंत जाण्याची साधनं फार कठीण आहेत. आपल्याच्यानं जमत नाही, आपल्याच्यानं होणारच नाही अशी अवस्था ज्याची झालेली आहे तो दीन झालेला आहे. देव भेटावा तर वाटतो, देवाने यावा असं वाटतं, पण साधन तर करता येत नाही. दिनत्व निर्माण झालेलं आहे. अशा अंगानं पण दीन म्हणता येईल. अनेक अंगाने मला दीन तुमच्या समोर सांगता येईल की काळासमोर ज्याचं काही चालत नाही तो तिथं दीन झालेला आहे. काही लोक बायका पोरांच्या समोरच दीन होतात महाराज, त्यांच्यासमोर काही चालतच नाही. बायकोनं फक्त डोळे वाटावरून पाहिलं तरी गप होतो, त्याचं काही चालत नाही तिच्यासमोर, दीन झालेला आहे.
त्याचं पोरगं जर फक्त रागानं बघितलं ना म्हाताऱ्याकडं, केवढ्या दादा ना अण्णा तात्यान काही असला तरी सुद्धा पोरानं पाहिलं रागानं तरी गप्प बसतंय महाराज म्हातारं, काहीच बोलत नाही अजिबात. त्याच्यासमोर काय झालेलं आहे, दिन झालेला आहे. काही लोक इंद्रियांच्या समोर दिन झाले. इंद्रियांची दिने आम्ही केलो नारायणे. इंद्रिय म्हणतील तसं वागावं लागतं. डायबिटीज झाला तरी गपचूप गोड खात आहे महाराज, जिभीचा चावना त्याला आवरतच नाही, हा महत्त्वाचा विचार आहे. दिन झाला इंद्रियांच्या समोर, हा महत्त्वाचा विचार आहे. आशे पण दिन आहेत, पण आशे जरी असले आणि त्यांच्या पोटात जर देवाविषयी प्रेम निर्माण झालं, देवाची जर गोडी लागली, देवाविषयीचा भाव जर अंतकरणात निर्माण झाला, तर देव त्यांचा स्वैरा होतो. स्वैरा म्हणजे धावून येणारा, स्वैरा म्हणजे संकटात त्यांनी सांभाळणारा, स्वैरा म्हणजे त्यांनी कोणत्या वेळेला हाक मारली की त्यांनी सावध असणारा. असे सोयरे पण अशा आता तसले सोयरे राहिले नाहीत म्हणा, पण तरी सुद्धा सोयरा म्हणण्याचं तात्पर्य हेच आहे की देव त्याचा जीवलग होतो. अशी जीवलग स्थिती निर्माण करतो. आणि त्याच्या चित्ताचा विषय जर फक्त देवच झाला असेल ना, हरिविन शून्य शेजारू गे माय, हरिविन शून्य जर सगळं झालं असलं, आता दुसरं काही आठवतच नाही. घनुवाजे गुणगुणा, वारा वाजे ऋण झुना, भवतारू कुहा कान्हा वेगे भेटवा का, अशी अवस्था ज्याच्या चित्ताची झालेली आहे, ज्याला देवा वाचून दुसरं कोणीच नाही. जीवाची आ जीवा प्रेम भावाची या भावा, तुझ वाचुनी केशवा, आनू नावडे, आनू नावडे, जीवे अनुसरले ये, अजूनी कान ये, वेगी आणवा तोस ये, प्राणू माझा, प्राणू माझा. अशी अवस्था ज्याच्या चित्ताची झालेली आहे, देव त्याच्या मागं पुढं फिरतो महाराज. महत्वाची गोष्ट आहे. देवाला चैन पडत नाही. महाराज म्हणतात, म्हणून हिंडे मागे मागे, घरटे जागे घाली तसे. तो वळाला की देवही वळतो. तो त्याने झोपला की देवाला असं वाटतं हा लवकर जागा झाला पाहिजे. नाथांच्या घरी पहाटे 4 वाजता जायचा हा विठोबा. उठ नाथा, किती वेळ झोपतो, आता 4 वाजता उठवाय, एवढ्या लवकर उठ ना नाथा. अरे मला तुझ्या वाचून करमत नाही रे. एक दिवशी कंटाळून त्यांनी नाथ महाराजांनी देव बाहेर हाकलून दिला. काय देवा म्हणला, खाऊन देना, बसून देना, झोपून देना, कोणाशी बोलून देना, नुसता घुमा धरला म्हणला माझा. चल म्हणला चालता हो. देवाच हाकलून दिला. हाकलून दिला आणि दरवाजा बंद करून घेतला. आता तो काय सगळ्या जगाचा, त्याला सगळीकडे फिरता येतं, त्याला सर्व शक्ती त्याच्या अंगात आहे. करतुम अकर्तुम अन्यथा करतुम. दरवाजा बंद करून मागं फिरतात नाही तर समोर देव उभाच. नुसतं उभा नाही राहिला. आता एक हात कमरेवर ठेवला आणि एक हात समोर केला. नाथानं म्हणतो, नाथा फार भूक लागली रे, काहीतरी खायला दे ना, 9 वाजले आता. असं त्यांनी महाराज देव खायला मागतो, लोणी मागायला लागला. तुम्ही आजही पैठणात जा, तिथं पांडुरंगाची मूर्ती नाथांच्या घरात आहे. त्याला विजयी पांडुरंग म्हणतात. एक हात कमरेवर आहे आणि एक हात समोर केलेला आहे. नाथाला खायला मागतोय. किती प्रेम आहे महाराज. त्याच्याशिवाय अहो 12 वर्ष श्रोता म्हणून समोर बसला नाथांच्या. 12 वर्ष यानं नाथांच्या घरी चोपदारकी केली. 12 वर्ष. हा 12 वर्ष श्रीखंडाच्या रूपानं नाथांच्या घरी सेवा करायला लागला. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व ही कार्य करीतो, स्वकरे चंदन घासी कावडीने पाणी भरितो. निळोबाराय म्हणतात, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाय. असे त्यांनी महाराज श्री संतनाथ महाराज एवढे दिवस देव राहिला. म्हणतात द्वारकेमध्ये एक ब्राह्मण देवाची वाट पाहत होता आणि तिथं त्यांनी तो देव भेटत नाही, देव भेटत नाही. कासावीस व्हायला लागला. रुक्मिणी आई साहेबांनी त्याच्या स्वप्नात जाऊन सांगितले, बेड्या इथं थांबू नकोस, देव इथं नाही. म्हणे कुठं आहे? म्हणे प्रतिष्ठानपुरात आहे, पैठणला नाथाच्या घरी श्रीखंडाच्या रूपानं सेवा करतोय. तो द्वारकेवरून ब्राह्मण मजल दर मजल करत भल्या पहाटे पैठणात आला. नाथांचं घर विचारित आला आणि श्रीखंड्या दारात झाडूनच घेत होता. त्या श्रीखंड्यालाच विचारलं, का हो नाथांचं घर हेच आहे का? मला हेच आहे. मी ऐकलंय म्हणे इथं श्रीखंड्या म्हणून कोणीतरी सेवक राहतो. हो म्हणे आहे ना. कुठं आहे म्हणे? आतमध्ये जाऊन विचार ना तुम्ही. त्याने सांग. आता काय केलं? त्याचं भांडं फोडायला आला. गेला आतमध्ये तो ब्राह्मण विचारायला. यानं घाई कावड उचलली की गंगेच्या काठावर आणि तिथं जाऊन त्यांनी महाराज गुप्त झाला. दिसे ना असं झालं. त्याला वाटलं आता कळालं ना सगळ्यांना मी देव आहे म्हणून. मग आतमध्ये जाऊन सांगितलं ब्राह्मणाने, नाथा हो मला रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं की द्वारकाधीश भगवान श्रीखंड्याच्या रूपानं तुमच्या घरी पाणी भरतोय, जो चंदन उगाळतोय. हो पाय दाबत होता देव. तुम्ही ऐकतात ना सर्वजण.
नाथ महाराज फार दमले खमले कीर्तनावरून आले ना, कीर्तनात उभं राहायचं म्हणजे बोलायच्या नादात कळत नाही, पण खाली बसल्यावर पाय चावायला लागतात असं त्यांनी होतं. मग ते पाय देवानं पाय दाबायचे नाथ महाराजांचे, झाडून घ्यायचं, स्वयंपाक करायला मदत करायची, कपडे धुवायचे, या सगळ्या गोष्टी देवानं नाथांच्या घरी करायच्या. आणि जेव्हा ब्राह्मण म्हणला की तो श्रीखंड नाही, तो ते प्रत्यक्ष भगवान आहे, नाथ महाराजांचे हातपाय थरथर कापायला लागले. अरे देवा, तू तर अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहेस, तू सगळ्या जगाचा मालक आहेस, आणि माझ्यासारख्याच्या घरी त्यांनी एवढं काम केलंस, माझे पाय दाबले, माझे कपडे त्यांनी धुतले, एवढं सगळं त्यांनी करण्याकरता आला. किती पापी आहे देवा मी, तुझ्याकडून एवढी सेवा करून घेतली, आता कुठे भेटशील? पण कुठं आहे श्रीखंड्या, कुठं आहे श्रीखंड्या म्हणून हाका मारत फिरायला लागले. कोणी सांगितलं नदीकडे जाताना पाहिला, घायघायनं नदीच्या काठावर गेले, ती कावड तिथं दिसली पण देव नाही दिसला. उभ्यानंच अंग टाकून दिलं जमिनीवरती. पांडुरंगा, का रे त्यांनी मला सोडून गेला सांग. असं ज्या वेळेला आकांत करून नाथ महाराज रडू लागले, चतुर्भुज असणारा भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला. नाथांना हृदयाला लावलं, फार प्रेमानं डोक्यावरून हात फिरवला. नाथा, अरे तुझ्याशिवाय करमत नाही रे, वैकुंठ सोडून तुझ्या घरी त्यांनी राहिलो. नावडे वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव सदन आवडले, बाकी काही आवडत नाही मला. या सुखा कारणे देव वेडावला, आणि वैकुंठ सोडून संत सदने राहिला. असा प्रगट झाला. एकदा घरी चल ना देवा, असं करू नको स्त्री, तू गुप्त झाल्यावर मी काय करीन. घरी नेलं आणि फार प्रेमानं त्यांनी अशा पद्धतीने जवळ बसवलं, आणि फार प्रेमानं देव संवाद करू लागला. नाथा, मी त्यांनी असा आहे, तुझ्या संगतीकरता त्यांनी महाराज व्याकुळ होतो. तया संगाचे निसुरवाडे, मज विदेहाते देह धरणे घडे, किंबहुना आवडे निरुपम, दोवरी दोन्ही भुजालो घेऊनी, आलिंगावया लागोनी तयाचे अंग. म्हणून त्याचं आलिंगन देण्याकरिता जगाचा मालक आसावलेला असतो, आणि त्या भक्ताला हृदयाला लावतो. फार प्रेम भगवंताच्या पोटातून त्यांनी अगदी व्हायला सुरुवात होते, आणि मग तो भगवान त्या भक्ताचे सोहळे करतो, त्याला त्यांनी आता स्वतःच्या सामर्थ्यानं शृंगारित करतो, फार त्यांनी प्रेम देतो, आणि एवढा त्यांनी आनंद देतो की सगळं जग फिकं राहतं, आणि परमात्मा डोळ्यासमोर उभा राहतो. हा त्याचा स्वभाव आहे. स्वतःच्या वैभवानं भक्ताचा शृंगार करून भक्तांना आनंद देतो. महाराज सांगतात, आपुलीच वैभवे, आपुल्याच 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 वैभवे. त्याची कीर्ती जगाला त्यांनी वर्णन करून सांगतो. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण, असं करून टाकतो महाराज. आपुल्याचं वैभवे, शृंगारावे निर्मळे. म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं त्या निर्मळ असणाऱ्या त्या भक्ताला, ज्याच्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची आस नाही, फक्त देवच ज्याच्या चित्ताचा विषय आहे, आणि अशा भक्ताचा स्वतः शृंगार करतो, त्याच्या अवतीभोवती फिरत राहतो. तो करील ती सगळी पूजा स्वीकारतो महाराज. त्यानं जशी त्यांनी पूजा केली ना, काही तक्रार करत नाही, जसं करेल तशी पूजा स्वीकारतो. मी असं ऐकलं एकदा, जयराम बाबा होते भोसले, जयराम बाबा भोसले आळंदीला होते, फार मोठे तपस्वी महापुरुष होते. जोग महाराज संस्थेत आधी शिकत होते, नंतर त्यांची संस्था त्यांनी सुरू झाली होती. आणि आमच्याकडं परिसरामध्ये एक त्यांनी चांगले कीर्तनकार आहेत, ते म्हणजे हरिभक्तीपरायण आदरणीय श्री एकनाथ महाराज चत्तर शास्त्रीचे. ते भोसले बाबाकडे होते काही दिवस. ते म्हणायचे की बाबाला पाठ सांगायची घाई व्हायची, माझं देवपूजा राहायची ना, असे त्या पांडुरंगाचे हाल, असं ते असे पांडुरंगाचे हाल, असा देव धरायचा आणि तो पाण्यात बुडवायचा, आणि त्याच्या नाकात पाणी जातं आहे का डोळ्यात पाणी जातं आहे काय विचार काय, खसा खसा धुवायचा. आणि जसे बाकीच्या लोकांना त्यांनी ते बाबा फार कडक होते. एखादं बिगर टोपीचा जर वारकरी दिसला ना, तर झोडूनच काढायचे महाराज त्या विद्यार्थ्याला, तिथंच आळंदीतच जोडायचे. त्यांचा स्वभावच होता महाराज तो. देवसुद्धा त्यांना घाबरायचा. महाराज त्यांनी सांगतात, ते म्हणतात असा देव त्यांनी त्याची देवाची किवी व्हायची, असा पाण्यात बुडवायचा, असा गण त्याला लावायचा घाईघाई. पण देव मात्र त्यांच्यावर नाराज नव्हता महाराज. कसाही खंगाळला आणि कसाही हिसाळला आणि कसे कपडे घातले आणि कसा गंध लावला तरी देव नाराज होत नव्हता. का बरं? देव त्यांच्या अंकित होता. ते म्हणतील तसं करण्याकरिता तयार होता. वैभव आहे, सामर्थ्य आहे संतांचा, हा महत्त्वाचा विचार आहे महाराज. म्हणून भगवान सुद्धा भक्त ठेवतील तसं राहतो. ते म्हणतील ते खातो, ते म्हणतील ते स्वीकारतो. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती, असं आहे ना. म्हणून त्यांनी हे पत्र पुष्प फूल फक्त भाजण्याकरिता निमित्त आहे, आणि तो परमात्मा ते स्वीकारतो. जे द्याल ते स्वीकारतो. ते सगळ्याची सगळं अशा पद्धतीने खातो, फार प्रेमानं खातो. महत्त्वाची गोष्ट आहे.
त्यांच्याबरोबर बसून त्यांनी जेवण करतो. फार मोठा महिमा भगवंताचा आहे. महाराज म्हणतात अशा अनेक मला प्रमाणे तुमच्या आता वेळ संपून गेली. 9 वाजून 10 मिनटं झाली. कोणाची तक्रार नाही ना काही ना तर मी थांबतो, हरकत नाही काही. नाही ना काही तक्रार. 5 मिनटं अजून बोलून थांबतो, शेवटचं चरण होईल. आता मीच उशिरा आलो. त्याचं कारण तुमचा हा अतिशय निर्मळ असणारा रस्ता. त्या रस्त्यानं काय करावं त्या रस्त्याला. आता भयंकर अवस्था त्या रस्त्याची आहे. त्याच्यात आता रस्ता एकेरी झालेला आहे. एकाच बाजूने त्यांनी वाहनाने जायचं, ओव्हरटेक करायचं कामच नाही अजिबात. आणि ते ओव्हरटेक न करता तर पुन्हा त्याच्यात खड्डे एवढे आहेत का 2-2 इताचे खड्डे आहेत महाराज. मग फार कठीण आहे. म्हणून बरोबर 5 वाजता निघालो होतो आम्ही संत पंढरीतून. 2 तास तिथे यायला काय लागतं. पण त्यांनी महाराज तिथपासून इथपर्यंत यायला 6:15-7 वाजून गेले होते. एवढी त्यांनी कठीण परिस्थिती रस्त्याची आहे. म्हणून मलाच उशीर झाला ना. आता मी शहाजूकपणा करणं चांगलं नाही. म्हणून 5-10 मिनटं वरती झालेली आहेत. आणि अजून 5 मिनटं मी तुमच्याकडे बोलू ना. 5 मिनटं अजून लक्षपूर्वक ऐका. नाही तर लोकांना फार घाई होते कीर्तनाची. सगळीकडे जिकडं तिकडं तोंड घालतील लोक. पण कीर्तनात जर 5 मिनटं जास्त झाली की लोकांना बरं येताना काही लोक टायमात थोडेच येतात. अख्खा मंडप मोकळा होता. नंतर आले तुम्ही उशिरा. लोक काय चाल बिल झाल्यावर मस्तपैकी लुटू चालत येतात. मस्त आरामात त्यांनी येतात. त्यांना वाटेल त्यावेळेला येतात. मग निवांत त्यांनी येऊन बसतात. आणि मग कीर्तन संपायच्या टायमाला घाई करतात. त्यांना वाटतं कीर्तनकाराने लवकर आवरून घेतलं पाहिजे. म्हणजे टायमाचं भान फक्त कीर्तनकारानेच पाळायचं, लोकांना नाही पाळायचं. एरवी सभा जर असली मंत्र्याची तर आधी तिथं जाऊन बसतात 3 तास बिगर अन्न पाण्याचे. तो नंतर येतो. मग हे त्यांनी त्याचं ऐकून जातात. आणि कीर्तनकार आधी आलं पाहिजे आणि कीर्तनाला लोक नंतर आले पाहिजे. कुठला नियम आहे. सरळ मला काय भीती वाटत नाही कोणाची. काय करतील लोक करून पुढच्या वेळेस बोलवायचं नाही. ते मध्ये असलं बोलू नका. नाही बोलवलं काय फरक पडतो त्याच्या वाचून. काय पडलं त्याच्या वाचून. आपल्याला भगवंताचं भजन करायचं ना. घरी बसूनही भजन भगवंताचं करता येऊ शकतं. सरळ गोष्ट आहे. मग हे तुम्हाला आम्ही काय तक्रार केली का बाबा कशाला. हे इंजेक्शन आहे. आधी लस दिली की मग रोग होत नसतो. मग तुम्हाला पुढचा रोग होऊ नये याच्याकरिता आधी लस दिली. आता बोलतो 5 मिनटं. महत्त्वाचा विचार आहे. असू द्या. म्हणून तुमचा परिसर म्हणजे आमच्या सिनारे महाराजांचा परिसर आहे. सिनारे महाराज आमच्यावर कायमस्वरूपी आम्ही भागवत कथा आता तेच कथा करायला लागले. त्याच्यामुळे त्यांना आमच्याबरोबर थांबायला त्यांनी जास्त वेळ भेटत नाही. पण ते फार वर्ष त्यांनी आपण त्यांच्या गावात तुळापूरला निंबेऱ्याला भरपूर 1-2 कथा त्यांनी अशी सगळी मंडळी तिथलीच आहेत. अशा पद्धतीने कथा ते तुम्हीसुद्धा तिथं कधी येत असाल कथेला. जवळच आहे. इथून फार दूरचा परिसर नाही. म्हणून त्यांनी तुमच्या सर्वांच्या समोर मला बोलायची सवय आहे. 30 मंडळी समोर ऐकायला आहेत. 5 मिनटात शेवटचं चरण घेऊन थांबतो. भगवान त्यांनी भक्ताच्या संगतीत राहतो. त्याला देवाच्या भक्ताच्या हातचं खायला फार आवडतं महाराज. यशोदा राणीनं खाऊ घातलं भरपूर. जाताना मथुरेला. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी सुदामदेवा गेले. आणि ते गेल्यानंतर ते मूठभर तांदूळ घेऊन गेले होते. असं गाठोडं नेलं तर तांदूळाचं. आणि ते तांदूळ खायला सुरुवात केली. लक्ष्मीबाई होत्या रुक्मिणी आईसाहेब. ते मला यानं सगळं जर खाल्ले तांदूळ तर सगळं ब्राह्मणाला देऊन टाकतील वैभव. मग काय करायचं. हात असा हिसकला म्हणे देवा आम्हाला पण द्या ना थोडंफार खायला. असं म्हणलं की ते तांदूळ त्यांनी खाली पडले जमिनीवरून. देवान रागानं पाहिलं रुक्मिणीकडं. अजून काय आता डोळ्यात रक्त उतरलं तर काय करावं म्हणलं. भांडण करायच्या तयारीत आहे. पण बसला खाली तांदळाची कणी जमा करून खात होता. आणि खाता काय म्हणलं माहिती आहे मला. सुदामजी माझ्या आईनं मला खाऊ घातलं ना त्याच्यानंतर परत कधी खायलाच भेटलं नाही हो. आणि 8 बायका होत्या आजूबाजूला. सगळ्या म्हणल्या त्यांनी गुलाबजाम रोज खायचे, लाडू पेढे बर्फी खायची, जिलेबी खायची. मित्राला सांगतात खायलाच भेटत नाही. हा काय प्रकार आहे. तुम्ही पक्वान्न खाऊ घालताना देवाला ते पक्वान्न त्याला आवडत नाहीत. त्यातला भाव त्याला आवडतो. तो भाव खात असतो. लक्षात ठेवा. आमचे बाबा म्हणतात कोणी जर विचारलं तुमचा देव काय खातो त्याला उत्तर द्यायचं आमचा देव भाव खातो. जास्त भाव खातो. भावाशिवाय काही खातच नाही महाराज. म्हणून भाव अतिशय महत्त्वाचा आहे. भावनेनं जर खाऊ घातलं तर तो तुमच्याबरोबर खातो. आणि फार प्रेमानं त्यांनी आपलासा होतो. रामप्रभू त्यांनी अशा पद्धतीनं वनवासाहून आले. एका राजाला असं वाटलं. तो म्हणला वनवास बघून त्यांनी देव आले एकदा आपल्या घरी जेवायला बोलवलं पाहिजे. फार प्रेमानं राजानं जेवायला बोलवलं. लक्ष्मण दादा पण गेले महाराज. दोघं शेजारी जेवायला बसले. आणि श्री बालाजीचा बेत होता. श्री बालाजी म्हणजे श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलेबी, श्री बालाजी असा बेत त्यांनी सगळे पक्वान्न समोर होते. आणि प्रभू जेवायला बसले. आणि एक त्यांनी गोड घास घेतला आणि तोंडात घातला. आणि घास खायला लागले भगवान प्रभू रामचंद्र. आणि घास गिळला सुद्धा नाही महाराज. देवाला हुंदके यायला लागले, रडू यायला लागले. देवाच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. लक्ष्मण दादा शेजारीच होते. घाईघाईनं त्यांनी देवाच्या नेत्रातला अश्रुबिंदू आपल्या हातावर घेतला. आणि घाईघाईनं त्यांनी देवाकडे पाहिलं. देवाला विचारलं देवा तुम्ही रडता का. रडता सांगा ना. पक्वान्न खात होता. आणि पक्वान्न खाता खाता रडत होता. राम म्हणे का रडता. रामानं उत्तर दिलं लक्ष्मणा माझ्या शबरीचे बोरं किती गोड होते नाही का रे.
पक्वान्न खाताना शबरीच्या बोराची आठवण करतो, याच्यापेक्षा कोणता देव श्रेष्ठ असेल महाराज. असा राम आहे जो भक्तांच्या संगतीत जातो, ते खाऊ घालतील ते खातो. तिनं बोरं खाऊ घातले होते म्हणतात, मला अख्खी कथा नाही सांगायची. असे बोरं खाल्ले, बोरं खाण्याची पद्धत असते. ते बोराचं टरफल त्यातला आतला गाभा खायचा असतो आणि बी टाकून द्यायचे असते. देवानं बिया सगट बोरं खाल्ले होते. लक्ष्मणाला खायला दिले होते ते द्रोणातले. त्यानं चौकशा सुरू केल्या. म्हणलं आजी हे बोरं कसे काय कुरतडले ग? कोणी कुरतडले? ते म्हणले मीच कुरतडले बाळा. म्हणे मग तू कुरतडले बोरं? म्हणे मीच कुरतडले. मग तिच्या तोंडाकडे पाहिलं आणि तिला प्रश्न विचारला, आजी तू दात कधी घासले होते? ते म्हणले आमच्या दात घाशीत नाही भाऊ. दात घाशीत नाही म्हणल्यावर त्याला असं त्यांनी पाहिलं, बोरं वकारीच घातली महाराज. ती असं घेतलं द्रोणानं मागं टाकून दिलं महाराज. त्यानं खाल्लं नाही, त्याचा द्रोणागिरी झाला म्हणतात. पण देवानं मात्र तसं केलं नाही. बियान सगट बोरं खाल्ले. का बरं? त्याच्या अंतकरणात त्या भक्ताविषयीचं प्रेम आहे महाराज. हा विदुराच्या घरी गेला आणि त्याच्या घरच्या कन्या खाल्ल्या त्याच्याबरोबर बसून. हे काय आहे? भक्त्या तुष्यती केवलम नच गुणय भक्तिप्रियो माधवा. माधवाला भक्तिप्रिय आहे. मग ते अतिशय प्रीतीनुसार अतिशय प्रेमानं त्यांनी महाराज अशा पद्धतीने हा भगवान भक्ताच्या संगतीत जातो, त्याच्याबरोबर जेवण करतो, स्वतः त्याला जीव घालतो आणि ते भक्तही त्यांनी त्याला जीव घालतात. असा दिव्य असणारा भाव जेव्हा आपल्या अंतकरणात निर्माण होईल तेव्हा भगवान आपल्यावर अशी क्रिया करेल. महाराज वर्णन करून सांगतात. तुका म्हणे जे विसावे, तुका म्हणे जे विसावे, तुका म्हणे जे विसावे, तुका म्हणे जे विसावे, तुका म्हणे तुका म्हणे जे विसावे, तुका म्हणे जे विसावे, तुका म्हणे जे विसावे, प्रेम जावे प्रीतीचे, प्रेम जावे प्रीतीचे, देव सोयरा, 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 प्रेम जावे प्रीतीचे, प्रेम जावे देव सोयरा, 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 देव सोयरा दिनातान दीनाचा देव सोयरा,
देव सोयरा दिनाचा देवा भक्ताच्या अंतकरणातली गोडी भगवंताला एकदा प्राप्त झाली, एकदा भाव जर त्याने भक्ताच्या अंतकरणातला उत्कट भगवंताला कळाला, तो तेवढंच घेत असतो. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. मग काय काय करतो, त्याचा सोयरा होतो. देवसोयरा 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 दिनांचा फक्त गोडी आणि भाव पाहतो अंतकरणातला. मग या सगळ्या गोष्टी अजून काय करतो म्हणजे आपुल्याचं वैभवे शृंगारावे निर्मळे. काय पाहतो, गोडी आणि भाव पाहतो. अजून काय करतो, तो का म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. फार प्रेम त्याला अशा पद्धतीने देतो आणि त्याच्याबरोबर बसून जेवणही करतो, त्याला जेव घालतो, सगळ्या गोष्टी करतो. फक्त अंतकरणातला भाव आणि प्रेम त्याला त्याने दिलं पाहिजे. असं त्याला प्राप्त झालं की या सगळ्या गोष्टी होतात. मायबाप जरी उद्धटपणानं वाकडं तिकडं मी तुमच्यासमोर काही बोललो असलो, माझा काही स्वार्थ नाही, मला काय तुमच्याकडून मिळवायचं नाही. मला एवढंच वाटतं की तुम्ही सगळ्यांनी भगवंतावर प्रेम करावं. सुरुवातीचे 7 मुद्दे तुम्ही लक्षात ठेवावे. देव आहे, भेटत असतो, मला पण भेटू शकतो म्हणून त्यांनी मला देव भेटण्याची इच्छा आहे, मी प्रयत्न करतो आहे. मग भगवंताची कृपा झाली, अनुग्रह झाला, मग साक्षात्कार झाला. 7 मुद्दे आहेत. असे मुद्दे चांगले आपल्या अंतकरणात असावेत. आपल्या पोटात देवाची गोडी निर्माण व्हावी, आपल्या पोटात देवाविषयी भाव निर्माण व्हावा. मग देव तेवढंच घेईल आणि पुढच्या सगळ्या प्रक्रिया आपल्या पण जीवनात होतील. हा त्यातला भाव. कोणाकोणाच्या जीवनात झाल्या माहिती आहे का? सांगू का? सांगू? हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा विनकराला गाला. जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य 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 जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शुक सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शुक सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य 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 ज्ञानोबा तुकाराम. विनय करायला झालं, विनय करायला. हा जा. यथामत यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला, माऊलींची सेवा करायचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, माऊलींच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सगळ्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. पुनवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम चांगली आहे, मला चांगलं बोलता आलं, तुमच्या अंतकरणापासून धन्यवाद. पंचकृषीतून भाविक उपस्थित आहेत, फार श्रद्धेनं तुम्ही सर्वजण श्रवण करत आहात. सर्वांचे धन्यवाद करतो. महाराज मंडळी समोर बसले आहेत, मोठ्या मनानं तुम्ही ऐकत आहात. सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो. मस्तक माझा पायावर या वारकरी संतांच्या, पण सर्वांना नमस्कार करून थांबतो. शंकराचार्यांचं भजन आपण आत्ता घेतलं. वारकऱ्यांना नवीन वाटलं असेल. शंकराचार्य म्हणजे आदी वारकरीच आहेत महाराज.
केरळ प्रांतात प्रगट होऊन खांद्यावर धर्मध्वजा घेऊन पंढरपुरापर्यंत पायी प्रवास करत आले. 2500 वर्षापूर्वी महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातो मुनींद्र हे सगळ्या जगाला पांडुरंगाचं पंढरपूरचं महात्म्य सांगितलं. म्हणून शंकराचार्यांची वंदना ज्ञानोबऱ्यांनी केली. ती म्हणतात भाष्यकारा ते वाट पुसतो. नाथ महाराजांनी वंदन केलं ते म्हणले वंदू आचार्य शंकरू. तुकोबराय म्हणतात तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य. असं शंकराचार्यांचं महत्त्व आहे. म्हणून नगरच्या जवळ 10-15 किलोमीटर अंतरावरती आणि संत पंढरीचं निर्माण होते 9-10 एकर क्षेत्रामध्ये. तिथं शंकराचार्यांचं मुख्य मंदिर आहे. पंढरपूर, आळंदी, पैठण, देहू आणि पिंपळनेर हे वारकऱ्यांची 5ही ठिकाणं तिथे एकत्र तयार होत आहेत. जसं तसं पांडुरंगाचं मंदिर तयार झालं आहे, माऊलींचं जसंची तसं मंदिर तयार झालं आहे, सिद्धेश्वराचं मंदिर झालं आहे, शंकराचार्यांचं झालं आहे, नाथ महाराजांचं झालं आहे. अशी बरीच मंदिरं तिथं 30 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. दरवर्षी तिथं वारी भरते वैशाख शुद्ध पंचमीला आणि सगळे वारकरी दिंड्या घेऊन येतात पायी प्रवास करत तिथपर्यंत. यावर्षी 105 दिंड्या आल्या होत्या आणि तिथून जसा माऊलींचा सोहळा पंढरीला जातो तसा शंकराचार्यांचा सोहळा पंढरपूरला जातो. असं ते स्थान आहे. आपण सगळ्यांनी एकदा संत पंढरी पाहण्याकरिता यावं असं आपल्या सगळ्यांना आमंत्रण आहे. आपण फार श्रद्धेनं भावनेनं तिथपर्यंत या, तुम्हाला समाधान वाटेल. म्हणून सर्वांना आमंत्रण देऊन याच ठिकाणी थांबतो. चाल झालीच आहे असं गृहीत धरून तुम्ही म्हणाल जय विठ्ठल घेऊन मग बोलता ना, आधी बोलायचं. बोला. विश्वच्या कृपेने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह खऱ्या अर्थानं आज 27व्या वर्षामध्ये 6व्या दिवशी पुण्य फळले आज बहुत भाग्योदयाचा ठसा झालो सन्मुख मी कैसा तो कैसा संत चरण पावलो. या न्यायाने आज महाराज आपल्या या सप्ताहामध्ये कीर्तनासाठी माऊली प्रतिष्ठानच्या विनंतीला मान देऊन महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल माऊली प्रतिष्ठानच्या वतीनं मी त्यांना कोटी धन्यवाद देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं 2 वर्षापूर्वी सप्ताहामध्ये जीर्णोद्धाराचा जो सप्ताह होता आपला मंदिर जीर्णोद्धाराचा, त्यामध्ये सर्व प्रतिष्ठानची सर्व मंडळींची इच्छा होती महाराजांचं कीर्तन असावं. पण त्या कालावधीमध्ये महाराज या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे ते त्यावेळेस येऊ शकले नव्हते. पण खऱ्या अर्थानं ती जी उणीव होती ती आज भरून निघलेली आहे. महाराजांना पुनश्च एकदा कोटी धन्यवाद. अतिशय सुंदर या ठिकाणी सेवा महाराजांनी या ठिकाणी सादर केली. त्याबद्दल माऊली प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे कोटी धन्यवाद. महाराजांना विनंती करतो, आपण स्वतः सत्कार घेत नाहीत, पण एक छोटी विनंती होती की जे आजचे अन्नदाते आहेत पंक्तीचे त्यांचा आपण आपल्या हस्ते स्वीकार करावा ही आपणास विनंती. त्यांचा सत्कार करायचा. हो त्यांचा महाराज घेत नाही. माझ्या गुरुनीच मला सांगितलं होतं कीर्तन करायला गेला की कोणाचा बुक्का लावू नको म्हणून. ते म्हणतात काय मग ते सांगत बसले लोकांना कौतुक वाटतं. मग तसलं नाही. हॅलो. अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आज 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा हरिभक्त पारायण डॉक्टर विकासानंद महाराज मिसाळ यांनी सादर केली. त्याबद्दल माऊली तरुण मित्रमंडळ व माऊली प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार. तसेच आजचे अन्नदाते नंदा सोपान अनाप व डुकरे परिवार यांच्यामध्ये आजचा अन्नदान आहे. त्यामध्ये डुकरे परिवारामध्ये राधू नारायण डुकरे, बबन नारायण डुकरे, संपत नारायण डुकरे व नवनाथ डुकरे उर्फ पप्पू चहावाला यांचा आजचा अन्नदान आहे. यांचा या ठिकाणी छोटासा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे. तर महाराजांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार करण्यात आहे. त्यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी सत्काराचा स्वीकार करण्यासाठी उपस्थित व्हावे. डुकरे परिवाराचे 4ही सदस्य तसेच आज सकाळचा नाश्ता श्री नामदेव महादू सजन यांना देखील विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी सत्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित व्हायचं.